तू हात बोलावला शेवट समोर 51 ऑल सगळ्याची एकत्र शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर झालेली आहे. काय ऑक्टोबर 23 रोजी आज आठवड्यानंतर शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर दिलेलं दाखल वितरित केलेलं दाखल शोधलेल्या एकूण 58 पैकी हेच म्हणाले पण 58 एकूण सापडले. त्यातले काही लोकांच्या अगोदर माननीय शिंदे समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या. त्यातल्या आधी काही दिले असतील नाही, त्यांनी शोधलेला आकडा दिला, त्यांनीच दिला नाही. त्याच्यात नोंदी येते ते सांगितलं शिंदे समितीने शोधलेले नोंदी 58 लाख तोच गाठा होता. हे काय नाही, संपूर्ण राज्यामध्ये जे नोंदी होत्या दाखल दिले आपण नोंदी होत्या काय सांगितलं नोंदी टाकली तेवढे देणार. नोंदी मध्येच दाखल दिले पूर्वी ते शिंदे समिती ज्यावेळेस गठीत झाली त्यांनी 58 लाख नोंदी शोधल्या. असं सरकारनं आम्हाला लेखी दिले. आपण हे दिलं विभागही दिलं ना. अमरावती नागपूर विभाग किती, अमरावती विभाग किती, संभाजीनगर किती, पुणे विभाग 1986चा काय संबंध आपल्याशी? कालावधी जो दिला तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी देऊन दिला आपण. 7 सप्टेंबर स्थापन झाली न्यायमूर्ती केली 23 ना. शिंदे समितीने एकूण किती शोधल्या आज अखेर राज्यात? 58 लाख. त्याच्यामध्ये किती दाखले दिले दाखवलं दिले असं आपला काय संबंध? 1986चा आपला काय संबंध? आपला काही संबंध नाही. त्या आधी पंजाब देशमुखांच्या काळात झालेला विशेष आपल्याला काय देणं घेणं? आपलं देणं घेणं येतं. शिंदे समितीने आज अखेर संपूर्ण राज्यात शोधलेली एकूण नोंदी 58 लाख. आपला फक्त इथं संबंध. हे यांचे कसं जोडायचं आपल्याला? 37 लाख वाटप झाले. मग इथं कन्फ्युजन व्हायला लागलं तुमच्या काय व्हायला लागलं? तोच प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तो 58 लाखाचाच भाग येतो. शिंदे समिती हो ना. ह्या लक्षात घ्या तुम्ही या
ऑक्टोबर ते आज अखेर शिंदे समिती संपूर्ण स्थापन किती 14 लाख लोकांना दाखल दिले त्यापैकी दिलेलेच नाही म्हणा मी आपला ते विषय नाही चालला कधी साहेब शिंदे समितीने एकूण नोंदी किती शोधल्या 58 लाख विभागवार आहे ना त्यापैकी नाही त्यांनी पूर्ण पहिल्यापासूनच्या शोधल्या त्याच्यामध्ये 86 पासून 23 पर्यंत अगोदरचे ह्या होत्या टोटल 58 आहे पहिल्यापासून नवीन शिंदे समितीने शोधल्या नवीन नाही साहेब, नवीन नाही नाही साहेब त्याच्यात असं फक्त आपलं हे होतंय शिंदे साहेबांची शिंदे समितीनं कुणबी शोधले तर त्यांना माहित नाही ह्यातल्या किती लोकांनी अगोदर दाखले घेतलेत आणि किती लोकांनी घेतले टोटल नाही शोधलेले एवढे आहे त्यामुळे त्यापैकी त्याला कार्यवाही कुणबी झाली सापडले किती एवढे पण त्यातले ऑलरेडी काही लोकांनी दाखले घेतले होते ना अगोदर कोणाला शिंदे नोंदी कमी नका करू नाही 58 तर फिक्स आकडा आहे हा कमी नका करू ह्या शिंदे समितीने शोधल्या नाही नोंदी त्याच्यात कमी नाही होणार त्यामध्ये त्याच्यापैकी जी कार्यवाही झाली आतापर्यंत 58 मध्ये कार्यवाही व्हेरीफाय करता येईल आपल्याला नाही की ह्याच्यामध्ये जुन्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत का लाईट गेली काय ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचं घेतनच कशाला ते कुणबी शोधायला लावले ना ज्यांचे कोणत्याला कुणबी प्रमाणपत्र घेतलंय ते रेकॉर्डला नाव घेतलं कशाला मी हे तीनदा विचारलं हा प्रत्येक जिल्ह्याने आहे आकडा शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी तेच म्हणतोय मी पण तेच म्हणतोय आकडा जो दिलाय ना तुम्हाला होय होय मी पण तेच म्हणतोय 58 लाख नोंदी ह्या शिंदे समितीने शोधल्या ज्याचा पूर्वीचा दाखला आहे ते कशा शोधित येईल ते शोधायला लावलेलीच नाही समिती आपण ते जिल्हा ते नवीन शोधलेले आहेत ना हा हेच म्हणतोय मी पण राजे ते त्यांनी आता जो आकडा दिला ना पाहिजे तो जिल्हाने आहे हा मी तेच म्हणतोय कार्यवाही झाली ना तिथे जिल्हा न्याय विभागीय कारवाई झाली फक्त विषय आपल्या दादांचं म्हणणं कसं आहे 58 लाख कुणबी नोंदींपैकी सगळे नवीनच शोधले का तो होय त्याचं उत्तर ते तर त्याचं नाही काही नाही अगोदरचे नाही कमी असणार करू आहेत ना नका साहेब. आधीचं कशाला शोधायला पाठवलं आपण त्यांना त्यांना नवीन रेकॉर्ड रेकॉर्डला शोधायला जेवढ्या कुणबी दिसल्या नवीन त्यांना रेकॉर्ड शोधायला लावला बरोबर. तर त्यांनी नवीन नोंदी जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या हे आम्हाला सरकारनं लेखी दिलं तुम्ही दिलं एकदा मंगल प्रभात लोढा साहेबांनी दिलं एकदा केसरकर साहेबांनी दिलं मग तिथं वाशीत त्यावेळेस शिंदे साहेब स्वतः आले त्याच्यानंतर आत्ता विखे पाटील साहेबांनी सुद्धा दिलं 3 महिन्यापूर्वी बरोबर म्हणलं 58 लाख आहेत ते किती आहेत समाजाला खरं तरी सांगा ते कमी करायचं तर मी त्या कमी काय होऊ देणार नाही कमी करायचा प्रश्नच नाही दादा कमी नाही होऊ हा देणार रेकॉर्ड तर फायनल आहे आपला 58 लाखाचा जुन्याचा काय घ्यायचं इथं 1900 हे कशाला आणलंय उगाच येड्यात करायचा धंदा नवीन सरकार शिंदे साहेबाचं आणि फडणवीस साहेबाचं यांनी दोघांनी मिळून आम्हाला 58 लाख नव्यानं नोंदी दिल्या शिवली हे लपडं काय यायला उगाच आमचे म्हणजे ही मंडळी नाही हे जास्त शिंदे रोष वाढायचं काम आहे नाही आपण शिंदे साहेबांना एक मिनिट क्लिअर करू नका कोण लावतो आता शिंदे साहेब तुमच्या पुढे कशाला बोलू नाही विचारू नये ह्यातलं बायफर्केशन द्या विगतवारी काय मी जे म्हणतोय ना बरोबर असा तुमचं. 58 लाखाच्या नोंदी कमी करायचा डाव आहे ते विशेष होऊ नाही नये नाही 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 कारण आता शिंदे साहेब का तुमच्या पुढे बोलणार नाही एक मिनिट बोलू सांगा नाही, आहे ते आहे ते कशाला खोटं करत त्यांना काय नाविलाज आहे त्यांचा हॅलो नाही साहेब दादा साहेब नमस्कार नाही नाही, आम्ही भोगलोय ते सांगतो राजू आता ते 3-4 महिने 5वा महिना झाला आता लाडभोंची मरमर याच्यात चालू आहे पण समजा झालं तर काय मिळालं आम्हाला 58 नाही, लाख नोंदी कट शोधल्या, करायचा आम्हाला विषयच काय नाही, मिळालं दादा. नाही मग हे 1986 काहीच घ्यायची गरज नाही ना आपण या 3 वर्षात शिंदे साहेबांनी एवढ्या नोंदी शोधल्या आता जुन्याला कोणबी प्रमाणपत्र मिळाले त्याची नोंद शोधायची गरजच काय काय तुझ्या नवीन रेकॉर्ड शोधला ना तुम्ही स्वतः हैदराबादला जाऊन आणला बरोबर हैदराबाद घ्यायचे आपली कमिटी 8 दिवस आता आपले त्याच्यात सगळे नोंदी अधिकारी एक नोंद बसवले नाही मग तुम्ही जर जुने याच्यात लावता तुम्हाला जुने शोधायचे कोणी सांगितलं नवीन होतं म्हणून सोडलं ना ही जुन्या याला बायपास म्हणतात मग आता काहीतरी कारण सांगायचं आम्हाला की जुन्याच होत्या त्या शोधल्या ह्या नवीन 58 लाख सापडल्यात हे 1000 बाऱ्याचे स्टेटमेंट मी जुने मीडियाचं काढायला सुरू करीन बापुना आता मी आलेल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी सगळ्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आम्ही नव्याने शोधल्या त्याच्यात जुनी नोंद नाही म्हणजे ज्याची दाखल आहे त्याची नाही असे स्टेटमेंट आहेत पुन्हा तोंडवर पडताल तुम्हीच आणखीनच तुम्ही तुमचं सुद्धा म्हणतोय चूक आम्हाला काहीच नाही तुम्ही आलात तरी आम्हाला तुम्हाला आज भांडायचं नाही ना आता भांडण सुरू झालं नाही नाही सांगायलो समजा की आम्हाला काहीच म्हणणं नाही इतकी गपलत आणि इतकं वाटलो नको करत आहे समाजाच्या लेकराचं 23,000 होतं बरोबर नाही नाही ते काही म्हणणार ते मी सांगतो ना तुम्हाला तुम्ही काही म्हणणार आहात चौघजण त्यांना ऐक नाही त्यांना भीती तेवढी काहीच तेवढी 4 प्रमाण रद्द झाले भीतीची तेवढी खरी असून चर्चा करतो आम्ही त्याच्या आजच्या बाबतीत अरे हे घ्यायची काहीच गरज नाही याने काय होतं तुमच्याबद्दलचा संभ्रम तुमच्याबद्दलचं प्रेम झालेलं वाया झालं
सरकारने आम्हाला 2 लाख नोंदी दिल्या, या काही कमी केल्या. म्हणजे हे शब्द तुमच्यावर घेणे नाही तर रोष वाढवून आजपासून आता नाही झालं. आता कमी करत नसतो. लिहूनच आणलंय ना. 58 लाखाचा जो आहे का नाही, फक्त त्याच्यात खात्री करावी लागली एवढंच. ते म्हणणार आहे 10 मला माहिती आहे ते काय म्हणणार आहे. हॅलो नमस्कार, बोला ना साहेब, काय होतं? नाही मी बोललो यांच्याशी 58 लाख नोंदीच्या संदर्भात. जुन्याच नोंदी आहेत पण नव्याने सापडल्यात ना, तुम्ही सापडिल्या. बोला साहेब, युआर साहेब, आपण स्पीकरवर आहात. दिलं पाणी सोडून तुम्ही काय म्हणलं ते काय बोलत नाही असं नाही ना, न्यायमूर्ती साहेब एसटीकडून कुठं मिस करतो. हां हॅलो, हा हा साहेब बोला. पुन्हा सांगा. जुना रेकॉर्ड अशा ह्या नोंदी ज्या कागदपत्रांमध्ये होत्या, अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली. जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, अनेक वेगवेगळे रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात. रेव्हेन्यू म्हणजे सातबाराच्या उतरणे किंवा तुमचे खासरा पत्र आहेत, पत्र आहेत, अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील एखाद्या माणसाची कुणबी किंवा मराठा कुणबी, तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करून या जुन्या नोंदी तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या आणि त्या लोकांना आता अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदी पत्रामध्ये माझी कुणबी मराठा नोंद आहे, ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हती, ती तुम्ही शोधून दिली. ती आता त्यांना उपलब्ध झाली. 58 लाख नोंदी शोधून काढल्यात तुम्ही. अशा असे अनेक कागदपत्र म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते, त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले आणि त्या दस्तऐवजामधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईट वरती आणलेल्या आहेत, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी तो वेबसाईट वरून घेईल, त्याचा उतारा त्याला मिळतो, त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळू शकतात. ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद. झालं मला क्लिअर, मला काय पाहिजे होतं. हा ठीक आहे सर, मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा नाही 1972 लिहा, तुम्हाला काय लिहायचं मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्यात. तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप हे सगळं खोटं. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने मला हे जुन्याच कशाला आणले, त्याने नवीन 58 सांगितलं ना. आता आतापर्यंत काय दाखले दिले ते काही धरण्यास होण्यापेक्षा आतापर्यंत काय दुसऱ्याचं काय करायचं म्हणतं आम्हाला. तर तसं नाही, तुम्हाला बॅकग्राऊंड माहित पाहिजे ना. ते तर ठीक आहे, याची कार्यवाही सुरूच ऑलरेडी त्यांनी वेबसाईटवर दिली. 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्यात, जुन्याच होत्या पण जसं की आमची नोंद आहे पण आम्हाला माहित नव्हती, त्यांनी शोधून काढला दस्तऐवज. बरोबर. आणि आपल्या हैदराबाद दिल्लीच्या म्हणणं तसं नाहीये इथं, कागदात तसं म्हणणं नाहीये, कागदात तसं म्हणणं नाहीये. कागद आपल्याला काय करावं लागेल, 58 लाख नोंदी आपल्याला मिळाल्या, हा त्याचे प्रमाणपत्र देऊन टाका. त्याची प्रमाणपत्र Yes. दिली आहेत ती दिली आहेत, ती नाही दिली त्यांनी करावे. हा बरोबर. एकदम सोपं आहे. तसंच सोप्या तेच पद्धतीत म्हणतोय मी रोज तेच म्हणतो. दिला पाहिजे तर ह्या पद्धतीने दिला पाहिजे. जिल्हा हॅलो. नोंदणी आहे.
ही जिल्हानिहाय नोंदी जिल्हानिहाय नोंद आहे. तेव्हा आम्हाला साहेबांनी मंगलप्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी तिथं मुंबईत दिले. सामंत साहेब हे आपण अपडेटेड आता आहे याला- अपडेटेड आहे आत्ताच अपडेटेड आहे सामंत साहेब आपण हे याला आत्ताच सोप्या आहे, पद्धतीने update करून आणलं. करूया. तुम्ही हे कशाला 58 करताय लाख घोळ? नोंदींची यादी यांच्याकडे पुन्हा आहे. ही घोळ नको. दादा ऐका ना हा, तो दादा बरोबर तो ती लई ते आपण जपलं बाजूला पाहिजे. ठेवू दादा ही ते जी बाजू- समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्यात कोचून इथं दादा शहाऐंशी सोपं पासून करतो. घेणं नाही नाही, नाही, मी सोपं करतो आता हे बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आम्हाला- प्रमाणपत्र आहेत त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिले देऊन टाका. राहिलेले देऊन टाक. बस. तुम्हाला मीठ लावतो जी तुमचं. 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे हार्ड डिस्क दिली आहे नाही दिली. त्यात नाही म्हणजे ती देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्गेट करून देतो. नाही, त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला सांगतो. आकडेवारी. इथं आहे 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,869 जे आहेत ते अपलोड झाले वेबसाईटवर. बरोबर उर्वरित व्हायच्यात म्हणजे किती जास्तीत जास्त एक 7,000, 8,000, 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र किती लोकांनी मागितलं तर 14,31,634 बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा जो आता विषय आहे आता बरोबर 14 लाखांची म्हणजे मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 1,747 आणि नामंजूरची संख्या आहे 5,000. आता आपल्या याच्यामध्ये काय 58 लाखामध्ये उरलेले जे आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. बरोबर 14 लाख सोडून हा उरलेले द्या. आपण विषयावर आलो बरोबर. आता 22 लाख आम्ही वाटप केले. राहिलेले द्या. द्यायला. ही त्याची यादी हा ही आजची अपडेटेड यादी आजची अपडेट. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू. बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक लावू. नाही, मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला. तुमच्याकडं तलाठी हे ग्रामसेवक यंत्रणा उभी त्यांना फक्त सांगा हे 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्यांना सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको यादी लावा यादी लावून टाका नाही तर सांगून आम्ही द्या म्हणतो ना. आम्ही ग्रामपंचायतला ठीक आहे, यादीच लावून टाकू. एक दिवसात होते ते काम एक दिवसात. नाहीतर मग जिल्हानिहाय जे पत्रक असतात नाही नाही हे सोपं आहे तुमच्याकडे यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधला तर तुमची नोंद सापडलेली ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं त्याला नसेल काढायचं मग नका करू. त्याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र तुमची प्रक्रिया चालू करा. लोकांना तो आणि लेखी ती आम्हाला पाठवून 28 तारखेला तुम्ही यादी नुसती द्या की हा बघा 58 लाख वाटले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की त्याला ते लावतील आणि फोटो सोपं तर करीनाच नाही मरमर व्हायला चालली म्हणतो ना आम्ही रोज मीडियात काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय. सामंत साहेबाची आणि लाडभोची मरमर व्हायला चालली आम्ही रोज म्हणतो ना मीडियात काय अंधारात म्हणतो का काय आणि आमचं तेवढंच भांडण आहे ना. भांडणच कोणचं आहे ना. दादा सोपं पद्धत त्याच्यामध्ये ज्यांना दाखले गेले राजेल ना गौड भाऊ तुमच्या ते सुद्धा त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे की एक मिनिट अजून खालच्या स्तरावर जाऊन ती यादी द्यायची ग्रामपंचायत ग्रामपंचायत हा हे लावली. जे अपलोड झालेले आहे बघा, ना हे सांगतो शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतलीत. शिबिरं म्हणतोय हॅलो आता बंद पडली. परत चालू करू. शिबिरं घेतले म्हणतोय. मी लाट बोलते नाही, त्याच वेळेस सांगितलं होतं त्यांनी शिबिर घेतलं शिबिर सुरू करा. पण आता ते काय व्हायला लागलं त्यांची बी अशी उदयराव व्हायला लागली. दादाजी सोपं सांगतायत ना की एका गावामध्ये उदाहरणार्थ 50 नोंदी सापडल्या आपल्याकडे अपलोड झाल्या ती अपलोड मध्ये 50 नावं काढायची त्याच ग्रामपंचायतीवरती ती 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे तुम्ही दाखला काढायची प्रक्रिया सुरू करा एवढं त्यांना फक्त कळवायचं. दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी त्यांची. माझं म्हणणं एकच आहे 58 लाख टोटल नोंदी शोधल्या त्याच्यामध्ये ज्यांना दाखले दिले ते सुद्धा नाव आहेत. नाही नाही वर्ष द्यावी नाही मला नको बोलायचं. मी आता बोललो माझं म्हणणार नाही ओके साहेब, आपण जे तुम्हाला म्हणतो मला साहेब, ते दुखवायचं नाही. माझ्यामध्ये कसलं काही दुखवायचं नाही तुम्हाला नाही. कोणालाच. नाही, माझं मी क्लिअर करून घेतलं. नाही तुम्ही आता इंग्लिश जोडी 2-3 शब्द त्यांचं वाढ असं टेन्शन नाही तर काय मी ऐकलं मी सामंत साहेबाकडे बघतच नव्हतो नुसतं दाटून मी मान हल्ली होतो असं म्हणून तुम्ही काय म्हणतात का ते ऐकत होतो ते विचारत फेस पडायचं काय मी ना त्यांना एखादा बढती मिळायचं कुठं होईल ना टंबरला त्यांचं ठीक आहे सरकारला धरून चालायला लागतं त्यांना धाक पडतो तुमचं तुम्ही काही सोपे आहेत का बाबा. हॅलो एक मिनिट हॅलो 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 हां ते आपले हे बोलतात उदय सामंत साहेब बोलतात.
सर नमस्कार, उदय बोलतो. 28 मध्ये कमी नाही करत मी. त्यांच्या नोंदी होत्या सापडलेल्या नाही अशा 58 लाख नाही त्यात तुम्ही फाईल पाठवली आहे या जनरलकडे बरोबर. तेच त्यांना म्हणायचं ते सोप्या पद्धतीत सांगतात, आपण त्यांना उलट्या पद्धतीत. हा, ते नोंदी आहेत त्याच्यात ना. आता इथं सरळ सरळ म्हणतात, अपडेटेड केलेलं बघा दादा. राज्यात आढळलेल्या कुणबी मराठा कुणबी जातीच्या जिल्ह्याने आहे ना, कधीपासून गठीत केल्यापासून त्यांना आज अखेर हा. 31/7 अखेर त्यांनी ती 58 लाखाची यादी दिली. $58 लाखाची यादी दिली एकूण त्यांनी. आणि विभागवार दिली. बरोबर. हे जिल्ह्यात एवढे सापडले तेवढे सापडले. हे तसं नाही म्हणत. हे काय म्हणते तर 86 पासूनचं लफडं आहे. मागच्या मिळालेल्याच काय करायचं शोधून तुम्हाला? तुम्ही नवीन दस्तावेज शोधला. मागच्याने घेतलं ते मोकळं झाला घेऊन. हे नईला तुम्ही दिलंय, ज्यांचं असून सोन्याचा हंडा असून तुम्ही दिलाय. तुम्ही म्हणता ते तुमचा नाही, ते पहिलाच होता. असं नाही चालणार. कारण हे मी 15 वेळेस विचारलं, एकदा नाही. मी वाशीला गेलो त्यावेळेस स्पष्ट विचारलं. मंगलप्रभात लोढा साहेब तिथं होते आणि केसरकर साहेब होते, दोघंच होते. मी त्यांना विचारलं, बाबा ही आम्हाला 20 लाख म्हणा, नाही तर 200 सापड्या म्हणा, पण खरं समाजाला बोला. त्यावेळेस 54 लाख वाल्या. तर मग डाटा दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊन आला. म्हणजे 58 लाख नाही तर 57 लाख नव्यानं सापडल्या. खुश झाला समाज. मधल्या काळात आम्ही मुंबईला निघालो. निघण्याच्या काळात शिंदे समितीनं नोंदी शोधल्या पुन्हा 1 लाख. मग त्या पुन्हा 58 झाल्या. बरोबर. आणि आता तुम्ही ते कमी कराल. म्हणजे आम्ही मुंबईकडे 58 हलवतच नाही ना आपण आकडा. नाही 58,26,000 जे अपलोड झालेलं आपण बदलतच नाही दादा. पूर्वीच्या धरल्या. पूर्वी धरात काय समज त्याचं? पूर्वीचं एखाद्याला वावर आहे, तुम्ही ते कशाला 7-12 धरलाय? आम्ही शेजारचं जे पडक पडलेलं आहे ना, ते म्हणतोय आमचं आहे. तर तुम्ही जुना दस्तावेज शोधला की हो हे तुमच्याच आजोबा पंजोबाच्या नावावर आहे. नवीन शोधलंय आमचं हे तुम्ही. त्याला आता जो मी पर्याय सांगितला ती एकदम बेस्ट. बेस्ट आहे, त्या पर्यायाने आपण जाऊ. माझी हरकत नाही का. समजलं का? बरोबर. 58 लाख नोंदीची आधी चिपकून टाका पहिल्यासारख्या आणि त्यांना म्हणा 28 ऑगस्टच्या आत देऊन टाक. चल हे काम करू नका. आता जे शिंदे साहेबांच्या माझ्या किंवा आपल्या समजण्यामध्ये त्यांचं आमचं अडाणी मत आहे. परंतु 58,23,000 आपण जे नवीन म्हणतो बरोबर, त्यांचं म्हणणं आहे की एकूण ज्या नोंदी आम्ही शोधल्या त्या 58 लाख आहे. आणि त्याच्यामध्ये जे आम्ही आता ज्या लोकांना दाखले मिळाले असतील वगैरे तो आकडा वेगळा आहे. तर माझी विनंती काय आहे की ठीक आहे, आपण म्हणण्याप्रमाणे हा जो नवीन याच्यात 28 लाख शोधला आहे, किती लोकांना आता दाखले मिळेल तो आम्ही आज माहिती उपलब्ध करतो आपल्यासाठी. 22 लाख म्हणले ना. तेच म्हणतात. म्हणजे किती उपलब्ध करू. 22 लाख म्हणले दिले. ते आकडे नाही, चुकीचा आकडा तो तुम्हाला काय उंमत झाली बा आमची. लईच फरफट चालली पण आमची. मी काय 22 लाख तर 22 लाख घेऊ आपण बरोबर. म्हणजे 58 लाख म्हणून 22 लाख गेले असंच ना. राहिला आकडा तो त्याच्यातून अजून किती नवीन दिले आता ते आपण शोधू. राहिलेलं देऊन टाका. तेच म्हणतोय मग मी. पण हे नाही, हे मी मान्य नाही करत. हे 86, 1900 याचा त्याच्याशी काही संबंध नाही. मग त्याच्या जुन्या 2 कोटी वाटलेल्या असतात. तो कागद मला देणार. नाही राहून द्या ना. आता मला माझ्याकडले फायदे होते. एकदा 22,000 लिहून आणते, एकदा म्हणजे 342 दिले हैदराबाद गॅजेटनुसार. सगळा गाठा ठुलाय तुमचा मराठ्या बरोबर खायला. आपण यांना वाचायलाच दिला पाटलांना. आणि ही जी आकडेवारी समोर येईल ना, तर जर ती आकडेवारी मॅच झाली, आपण जी काय त्यांच्या माध्यमातून त्यांना जे वाटतं तर फक्त फाईन चांगलंच आहे. म्हणजे तरी तुम्ही आता जो पर्याय सांगितला विखे पाटील ना, तो सोपा पर्याय साहेब, आहे. विखे पाटील साहेब, विदर्भ, खानदेश, अर्धा कोकण पूर्वीच गेलेला आहे. पुरुष गेलेला 2 कोटी मराठी आहे पहिल्या आरक्षणात. तुम्ही ते धरता मग आमच्या ह्याच्यात. 2 कोटी नाही तुम्ही दिले. आम्हाला काय 58 लाखाचा राहिलो मी उदाहरण सांगलो. समजा तुम्ही आम्हाला काय केलंय, आम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली की बाबा आमचे नोंदी आहेत शोधा. आम्ही नाही शोधित, तुम्ही शोधा. तर एकदा म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो मी, त्यातून तुम्हाला काय घेता येईल ते बघा. आम्ही म्हणलो तर आमजवळ आहे, तुम्ही म्हणले नाही. याला शंभूराजे साहेब आज साक्षीदार आहेत. आम्ही गॅजेट आणले आणि सरकारजवळ दिले. म्हणजे शंभूराजे साहेब, हैदराबाद गेले. हा हैदराबाद. शंभूराजे साहेबाचा 3 महिन्याने फोन पुन्हा माघारी आला आम्हाला.
ते म्हणले आम्ही हाताने घेत नसतो कुणाच्या, शिंदे समिती म्हणली आमचेच लोक घेणार तरच मान्य आम्हाला. म्हणजे एखादा रस्ता करायचा असेल ना तर आम्ही सांगून उपयोग नाही, तुमचा इंजिनियर येऊनच ते रस्ते बनवणार, काय म्हणते त्याला ते मॅप बनवणार तरच होणार. सरकार दरबार असेल. मग शंभूराजे साहेबाच फोन आला, ते म्हणले मी शिंदे साहेबाला पुन्हा सांगतो की विमान घेऊन मी आणि ती समिती आम्ही जातो तिथं अटेस्टेड करतो आणि मग आणतो. तर शंभूराजेंनी 8-9 हजार पत्र तिथून अटेस्टेड करून आणले आणि मग ते सरकारी खरा दस्तावेज झाला. आम्ही दिला गेला का नाही फेकून. तसं नाही, माझं म्हणणं पाटील काय आहे, तुमच्या मध्येच मी 100% सहमत आहे. आता ज्या नोंदी आहेत त्यापैकी किती लोकांनी दाखले दिले किंवा बाबांकडे म्हटले 22 लाख दिले, 22 लाख घेऊ आपण थोड्या याच्या व्यतिरिक्त आणखी किती लोक दाखले दिले ते आपण वेगळी माहिती देतो तुम्हाला. आणि जे राहिले शिल्लक त्यांनी देऊन टाकायचे. आणि ती बघ काहीच भांडण नाही मग दुसरं काय. नाही एवढं मुद्दे करू आपण ते. आणि काय आता आणखीन पारदर्शकच व्हा. म्हणजे 28 पर्यंत मी सांगतोय तुमच्या हिताच सांगतोय, मी तुम्हाला भांडत नाही, बोलत नाही, काय पारदर्शक आम्ही कधी नाही. सांगतोय पुन्हा एकदा पारदर्शक म्हणजे कोणतं. आता ते म्हणते 22 लाख. कोण? बावनकुळे साहेब. तुम्ही आधी म्हणलात आता 22 लाख नाही. समजून घ्या, तुमचा फटक्याबद्दल बोलतोय मी. त्याचे परिणाम काय व्हायला लागलेत लोकांना काहीच कळाना. तुम्ही सरळ सांगा की हे मराठ्याचं मिळाले द्यावं लागेल, तुमच्यावर नका दबाव येऊन देऊ, कारण आम्ही काय ओबीसीचे विरोधक नाहीत. रिअल ते आज बोलायला तुम्हाला आमचं कमी जास्त म्हणा ना तुम्ही रेकॉर्ड यार द्यावा लागेल यार, तुमचेच भाव आहेत ते. बरोबर आहे. जे 58 लाखापैकी जी कार्यवाही झाली ती झाली, जी राहिली ती आम्ही लगेच करतो, ती जी असेल ती करून देऊन टाकू. ते प्रत्येक वेळेस कमी होतंय ना. नाही होत. नाही याच्यामध्ये अजून एक सर आता सरकारनं खरा आकडा सांगितला होता सामंत सर, 382 प्रमाणपत्र आम्ही गॅजेटनुसार वाटले. आम्हाला ते थोडं पडलो आणि साहेब आले म्हणले 18,000 वाटले. दुसऱ्या वेळेस म्हणले माहिती हे आकडा चुकीचा दिला अधिकाऱ्यांनी. मग आता तुम्हाला अधिकारी फसवतेत का काय व्हायला लागलंय. त्यांनी कन्फ्युजन इतकं व्हायला लागलं तुमच्यात आणि आमच्यात इतका रोष वाढायला लागलाय. 58 लाख नोंदी सांगितल्या शिंदे समितीने, आता लिहून दिलंय त्यांनीच इथं. ते बिचारे पहिल्यांदा खरं बोलले, नंतर माझाही दबाव येऊ शकतो त्यांच्यावर, तुमचाही येऊ शकतो. आमचा दबाव दादा शिंदे साहेबांचं शिंदे साहेबांचा दबाव सगळ्यांवर आहे. तुमचा आहे. शिंदे साहेब शिंदे साहेब तरी मग सरळ फेसपाडीला मार्गी तुम्ही काम तरी करणारा फेसपाडीला अधिकारी. तुम्ही सगळ्यांनी मिळून गेले आमचे प्रमाणपत्र रद्द दादा, तुम्ही. अजून एक आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे. तुमच्या शिरसाट साहेबांनी बावनकुळे वाटोळ केलं आमचं. नाही, याच्यामध्ये बोलतो अजून एक आम्ही आकडेवारी तुमच्याशी महत्त्वाची आहे की विषय. कोकण, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आता या पेजवरचं तुम्हाला फक्त वाचून दाखवतो की 1,30,324 लोकांनी जात पडताळणीचा अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र किती लोकांना दिलं तर 1,04,546 लोकांना दिलं आणि नामंजुरांची संख्या 30 आहे. नाही हे 23 पासून. हा 23 पासून ते समजा समिती गठीत झाल्यानंतर. समिती गठीत झाल्यापासून सांगितलं बरोबर. त्यांनी 31/7/2024 पर्यंत अहवाल दिला बरोबर, शिंदे हा. समितीनं. 24 त्यांचं खोटा नाही ठरू शकत आपण. नाही ना मग ते समजा. हे त्यांनी इथून 23 पासून सांगितलंय म्हणजे गठीत केल्यापासून. हो हो हो. तर अखेर पूर्ण दिली त्यांनी इथं हो. 2026 पर्यंत 3 वर्षाचा डाटा दिलाय. अखेर 3 बरोबर वर्षाचं. ना. 3 वर्षात डाटा दिलाय त्यांनी ना. म्हणजे ह्या- मग 1986 हे लफडं आलं कुठून घेण्या देण्याचं. ते आता- तिथं जर शिंदे समिती असं म्हणती. ते तुमच्या थांबा मी सांगतो साहेब एकच मिनिटात. थांबा, ही आढळलेली संख्या शिंदे समिती सांगते. आढळलेली संख्या स्कॅन केलेत तुम्ही किती 58 लाख स्कॅन केलेत. संकेतस्थळावर अपलोड किती केले तुम्ही 58 लाखचे 58 लाख पुढे केले. राहिले असते. थोडी राहिली. हा जी काय राहिलं असेल ते आपण वरचे सोडून देऊ. थोडंसं काय होत नाही. हातमोडी असते आमच्याकडे शेंगाव करायला गेल्यावर तशी ती वरची सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग आता हे अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 समजा लाख 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशनला तुम्ही प्रदान किती केले तर 14. 14,24,000. हा 14/31 दाखल झाले आणि 14/24 दिले. दिले. दाखले. आता ही यादी पडताळणीची आहे की माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये ही साहेब जी 23 आता बघा. पडताळणी झाली. इथं बघा आता काय राज्याची येणार नाही तर काय हे होईल. काय साहेब दिलं ना हे काय हे 14,24,000 म्हटलं हे त्यांनी. दिले आणि हे काय हे समिती काय गठीत झाल्यानंतर. घातलं हे घेण्याचं. छत्रपती शिवाजीनगर झाली आहे. 37 लाख नाही नाही वितरित केले. अगोदरची 23च्या अगोदरची केलेले. ते तर आमचं काय समज. आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला. ते पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. नाही मग ते आपण बघ. आपल्याला काय नाही, करायचं पाहिजे. 2 कोटी असतील तसे. नाही लक्षात घ्या तुमचा आपला जो आकडा 14,24,023 नंतर मॅच झाला का नाही इथं? हा यांचा झाला फक्त याला. जो 34 लाख जो 23चा जो आहे तो आपण काढून टाकू. हा आपल्याला बघून टाकू आपण. त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला बघून टाकू आपण. त्यांच्याशी काय घेणं आपल्याला घेणं. बघून टाकायचा. म्हणजे तुम्ही आमच्या गपलत काय करायला थोडक्यात बरं का विखे पाटील साहेब 37 पहिले वाटलेले
बरं का नवीन डाव बरोबर हे असं म्हणजे आताच ही पोझिशन ही correct, सांगतंय correct. आणि हे 14 याच्यात मिसळायचे बरोबर तुमचे 57 लाख दिले आणि चला नाही, सुटा नाही, नाही. असा त्याचा अर्थ आहे 51 लाख दिले अजून तसं नाही हो ना समजा त्याचा अर्थ तसा आहे अरे तसाच अर्थ आहे मी जे म्हणलो ना षडयंत्र शिजलंय की जुने दाखिले 57 लाख दिले म्हणून आणि हे वरचे द्यायचेच नाही आता 57-37 नाही, द्यायचा प्रश्न नाही इथं आणला अकाउंट पैसे काय मी अकाउंटला चिटकेला ना आकडेवाडी लय भारी आहेत बाबा लय आवड खेळ आहे तुमचा नाही, नाही. बेकार माणसं त्याच्यामध्ये आपण जे आठवण मी लय चिटकेला हळूहळू लुटी कोपराने ते थोड हे काय शोधण्यापैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले फक्त 14 झालेत 14 लाख झाले हे ह्याच्या अगोदर हे होते आता हे आपल्याला एवढंच मुद्दा आहे मी त्यांच्यामध्ये बघितला अंदाजा घेऊन हे समजा 37 या 14 मिक्स करून तर बघा नाही, नाही, असं म्हणले तर म्हणले 58 दिले झाले मोकळे नाही झालं. नाही, बरोबर आहे. पहिलं वजन आपली- कशाला मग आम्हाला? आपली आकडेवारी बरोबर आहे आता पाटलांच्या आकडेवारीमध्ये जो काही जे गैरसमज आमचा गैरसमज असेल दोघांच्या पैकी तर तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे ते एकूण रेकॉर्ड त्यांनी शोधलं 58 लाखाचं त्यांनी शोधलं त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना ज्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे त्या नोंदी ते रेकॉर्ड शोधण्यामध्ये. कशाला मिळेल त्यांचा ते- तो रेकॉर्ड नाहीये ते- यो ते शिंदे साहेब सांगतात ना अहो, आपल्याला. नाही नाही ते काही नंतर सांगते आणि त्याला आम्ही ऐकणार नाहीत कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्या खऱ्याने मेहनत घेतली त्या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली पूर्वी वावर वाटप केलेले डबल कस काय याच्यात प्रवाहात येते तुम्ही हा बघ मला काय सांगितलं त्यांनी याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला आता मग डोक्यात टाइम गेला त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले आम्ही जेलमधले तपासलेत आम्ही लसीकरणाचे शोधलेत आम्ही देवतांचे शोधलेत शासकीय. शासकीय हे दस्तावेज, हा. पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या रेकॉर्ड टीशीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले देशमुख साहेब त्याचा याचा काय संबंध खरेदी खत बैल इकला त्याच्यावर कुणबी लिहिलेलं आहे आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही बा कुणबी तर लिहिलेलं आहे पूर्वीचं आणि हे पुरावे कधीचे पुरावे आहे त्याच्यामध्ये. हे पुरावे कधीचे दाखविले शिंदे साहेबांनी 150 वर्षापूर्वीचे 100 जो काही वर्षापूर्वीचे पुरावे- पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे ते साल बघा हे आपली काय चूक झाली की खरं म्हणजे प्लस माझं म्हणणं ते अजूनही काय नाही त्याच्यावर आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी आहेत त्या फारशीच्या आता तो कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला मुद्दा. हा तर तो फक्त आपण काढून आता शिंदे साहेबांकडून फक्त 58 लाखामध्ये त्यांनी किती Bifurcation. आपण ते आता 14 लाख दिल्या हा. असं त्यांचं म्हणणं आहे इथं आपलं 14 म्हणणं आहे की ते ठीक. त्याचे त्यात इन्क्लूड 24-34 लाख वाचतो ठीक. तर ते पाटलांना त्याच्यामध्ये मान्य नाही आहे आता तो फक्त हा जो काही विसंगती आहे चर्चेमध्ये आलेली ती फक्त दूर करायची आहे. आमच्या चूक असेल तर आपण दुरुस्त करू जर ती त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असेल तर ती त्यांच्यापुढे पण मांडू आपण नाही वस्तुस्थितीचे शिंदे समितीला तुम्ही ना करू नका अहो, साहेब त्यांना मुदतवाढ दिली आपण नागरिक प्रश्न आहे त्याच्यामध्ये. नाही नाही त्यांनी दिलेल्या डाट्याला ना करू नका त्यांनी 14 लाख दिल्यात राहिलेल्या देऊन टाका दादा. हे काम तुम्ही म्हणताल बाबा की हे जुने शेतात ते मान्य नाही आम्हाला मिळालेलं लाडभू योग्य आहे आम्हाला जी माहिती मिळाली आतून ती पुरेपूर मिळालेली आहे की यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत कोण असेल ते ज्ञानदार नाव सांगेन मी 29 नंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही गॅजेट पण द्यायचे नाही आपण काय करा काय गफलत करता येईल तेवढी करा नोंदी कमी करा मराठा घुसून द्यायचा नाही विकीपीडिया शांततेचा अर्थ मला चांगला कळतो हा? शांततेचा अर्थ मला चांगला कळतो की शांततेत काम होतंय ना शिंदे साहेबांच्या समितीकडनं जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीकडनं त्याची विगतवारी घेऊ ना 23 नंतरचे 23 अगोदरचे त्याला जे काय म्हणायचं असेल म्हणजे शिंदे दादाचं- साहेबांनी काय करू शिंदे साहेबांकडूनच ते आता विसंगती दूर हा, करून त्यांच्याकडनं घेऊ. बी- जर त्यांच्या Bifurcation. म्हणण्याप्रमाणेच आपण जाऊ 100% हा. पाटील तुम्ही चिंता करू नका आणि ते म्हणतील त्याप्रमाणे 100% करू अगदी ते बरोबर. जागा तेच द्यायची म्हणलेत ते- आम्हाला अंतरवालीत येऊ तर पाठवू द्या त्यांना पाठवत्या नंतर येऊन म्हणलेत ती परत सुद्धा पाठवू, रेकॉर्ड आहे जुना सगळं दूर करायला सुप्रे साहेब आले गायकवाड साहेब आले शिंदे साहेब आले असं करा ते संभाजीनगरला चौघं पाठवता जण- ना मी संभाजीनगरला 1-2 दिवसात येतील पाहिजे तर आपले 1-2 प्रतिनिधी पाठवा त्यांचे नाही, कमिशनर ते जर याच्यावर बदल 58 लाखावर तर आम्ही त्यांचं ऐकणार नाही त्यांचा सन्मान करू कारण ते देव झाले समाजाचे त्यांनी शोधून आम्ही ऐकणार नाही कारण ह्या 4 न्यायाधीशांनी इथं कबूल केलेले जुन्या बाईट सगळ्या आहे ना मान्य 54 लाख मान्य. नोंदी आम्ही नव्यानं शोधल्यात आणि त्या वाटप करायचं सरकारचं काम आहे आता जर दबाव येऊन हे बघा दबाव कोणावर पण येतो ते बघा नाकारा तुम्हाला नाव करायचं आमची हरकत नाही पण ते बिचारा काय न्यायमूर्ती आहेत. नाही दबाव कोणाचा नाहीये आमच्यावर नाही न्यायमूर्तींवर नाही कोणावर नाहीये
जे न्याय पद्धतीने चाललेले आहेत ते आपल्यासमोर मांडलं. आता त्याच्यामध्ये आपल्या काही शंका आहे Confusion असेल तर त्याच्यावर दूर करू द्या. Confusionच नाही हो. 2-3 दिवसात आपण दूर तुम्हीच करू म्हणलात द्या. ना 58 लाख शोधल्यात आम्ही. हो ना मग. कन्फ्युजन कसं, आम्ही खुश झालो ना 58 लाख आम्हाला मिळाले. याला 4 मिळाले तर आमचे 2.25 कोटी मराठा समाज आरक्षण चालला. कल्याण केलं सरकारनं आमचं. पण तो आम्हीच म्हणतो ना आपल्याला आश्वासन शिरसाटने दिलं. बावनकुळेने वाटोळं केलं. नाही, 58 लाख जे मिळालं हा. पण सरकारने कल्याणच केलं ना. मधल्या काळात आम्ही शिंदे साहेबाला मानलं. शिंदे साहेबावर आम्ही प्रचंड नाराज आहे. त्यांनी आमच्या लेकरांचं अजिबात तळतळाट घ्यायचा नाही. शिंदे साहेबांनी आणि त्या फडणवीस साहेबांनी कुणाचं त्या बावनकुळ्याला सांगून आणि शिरसाटला सांगून जीवाचा रान केला आमच्या लोकांनी पण त्यांच्यासाठी. आणि लोक दादा- जे शिंदे साहेबाला मानायला लागले, यांनी प्रमाणपत्र रद्द केले. दबाव येत तर कसं येत. दादा साहेबांना हा विषय पण माहित नाही. माहित नाही. माननीय शिंदे साहेबांना मग त्यांनी चूक दुरुस्त करायला पाहिजे होती ना. ठीक आहे ना, मग आम्ही बोलतो ना, आम्ही बोलतो. त्यांनी आम्ही चूक दुरुस्त बोललोय. करायला पाहिजे. बरं इतकं का, मग दादा, कशामुळे दादा, लागायचं? दादा एक मिनिट ऐका. आता जर बावनकुळे साहेब सरळ दादा. सरळ पत्र पाठवते शंभूराज साहेब सरळ सरळ 2दा सांगितलं लाड भाऊन त्यांना 2दा की बाबा आपण असं असं पत्र दिलंय ना ते चुकीचं काम झालं. मला म्हणले 8 दिवसात करतो. मला विखे पाटील साहेबाचा फोन आला. ते म्हणले "ओ, फोनवर बोला किंवा माणूस लेखच तरी करायला." म्हणलं चूक दुरुस्त करत असतील बोलतो. नाही केली. मला 2 दिवसांनी पुन्हा कळवलं. त्यांनी फोन लावला कलेक्टरला आणि कलेक्टरने मला पण लावला बीडच्या की महसूल मंत्र्यांचा फोन आला होता, आमची चूक झाली, आम्ही दुरुस्त करतोय, ते अपलोड करून प्रमाणपत्र देऊन टाकतो. कारण ती फारशी भाषा कोणाला लिहिता येणार आणि वाचिता पण येणार. दबावपोटी झालं होतं. हे बावनकुळे साहेबांनी मान्य केलं. ते जर उद्या नाही म्हणलं तर माझ्याजवळ पुरावा, मी टीओबी पुरावा टाकेल. परळीच्या दोघांचा आमच्यावर दबाव आल्यामुळे माझ्याकडून जरांगे पाटील झालं हे जर त्यांनी नाकारलं तर माझ्याजवळ पुरावा मी ती टाकी. मी याच्या अगोदर म्हणलो होतं माझ्याजवळ पुरावा आहे, तुमचं पत्र हाती लागलं. त्यांना वाटलं आमचं पत्र हाती लागत असतं का, पण मी ते लाड बोलव दाखवलं होतं काही. त्यांना वाटलं कुठं लागत असलं का मी मंत्री आहे. आणि मला कलेक्टरांचा फोन आला, अपलोड करतो. 2 दिवसांनी विखे पाटील साहेब मला फोन आला आमच्या अधिकाऱ्यांचा. ते म्हणले परत फोन आलाय आणि आम्हाला सांगितलंय आम्हाला फोन करावं लागत असते, त्या उडवायच्याचा त्या रद्दच करायचे. तातडीनं मी लाड भाऊंना सांगितलं. ते परदेशात होते. ते म्हणले असं नाही होणार हो, डबल कसं काय होईल. म्हणलं हा बघ मला कळायला कानावर टाकतो, आणखी वेळ हातात गेलेली नाही. आणि 1.5 महिने मी म्हणल्यालंच झालं. मग मी पत्र दाखवल्यावर ते रडायला लागले. त्यांच्या जे रडायची वेळ आली ना दाखवल्यावर त्यांना वाटलं आपलं पत्र कसं हाती लागलं. दुसरं सांगतो मी हेच काम स्वतः घुमरेंच्या पोरा सांगितलं होतं. ज्या मामाला मी मामा म्हणून बोलत, त्यांचा नाही दोष याच्यात, त्या पोराचा आहे की तुम्ही माझ्या पोराचं दुखत असू ते दवाखान्यात आले. मी दवाखान्यात त्यांना सांगितलं बाबा तुम्ही चूक करू नका बरं का, खोटं असेल तर फाडून टाका ते, जाळून टाका ते, काही गरज नाही आम्हाला ह्या राजकारण्याची करण्याची, पण तुम्ही हे करू नका. तुमचं पडलं म्हणून पडायसाठी माझे 3,500 मराठ्यांच्या गरीबाचं वाटोळ होईल. नाही करणार म्हणे. हेच मी शिरसाटला सुद्धा सांगितलं, नाही होणार म्हणे. म्हणलं तुमची वाडाताडी चालली, हे म्हणतो माझ्याकडे, ते म्हणतो माझ्याकडे, ते चाललंय भाजपमध्ये, कोणी चाललं काँग्रेसमध्ये, तुम्ही आमच्या लेकरांचा बघा वाटोळ होईल. नाही होणार म्हणे. पुन्हा तेच झालं आणि ते बी पत्र माहिती लागलं. जात पडताळणी समितीच्या फाईलचं पत्र ते मेल करत असतात. नंतर दिलेला निर्णय, त्यांनी निर्णय दिला की हे ज्योती दहीहंडीचं प्रमाणपत्र व्हॅलिड आम्ही देत आहोत. सकाळी रद्द. अरे तुम्ही एवढा मोठा समाज कमून अंगावर घ्यायला लागला आणि ते शिंदे साहेबात वाटोळ करायला लागला. साहेब ऐका ना दादा, त्याच्यातली एवढीशी सुद्धा कल्पना शिंदे साहेबांना नाही. आणि ही चर्चा झाल्यानंतर सामंत साहेब, मी, आम्ही दोघंही साहेबांना बोललो. साहेबांचा सगळा विषय कानावर घातलाय. त्या दोघांना ज्या काही सूचना द्यायच्या ते साहेब देतात. फक्त दादा, आता इथं त्याच्यामध्ये नाही ते कॉन्सी ज्युडिशरी आहे, तर तो विषय मी तुमचे लोक माझ्यावर त्या बैठकीत होती. जे लोक त्याचे व्यक्तिम आहेत ते बैठकीत होते. आपण तो विषय वेगळा बोलू. तो झालेला विषय अर्ध न्यायिक मला काय हे बघा, मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आणि मी दुखवणार नाही. त्याच्यामध्ये पण मी सत्य दादा दुखवायचं नाही, कधीतरी एकदा वस्तुस्थिती म्हणा. तरी समजून घ्या ना नाही, दादा. तुम्ही एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा. तुम्ही आम्हाला नाही 58 लाख प्रमाणपत्र नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी. समाजाला नाही खाऊन देत गाडी. बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठ्यांना, आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देत यारी. असं होणार नाही दादा. आपण जे निर्णय मग घेतलेत- मग ऐका ना. बोडकेची व्हॅलिडिटी झाल्यासून रद्द कसं होती. नाही, नाही, याच्या चेक संदर्भात- व्हॅलिडिटी म्हणतो मी आता, निर्णयावर नाही बोलता आता. नाही, नाही, दादा मी याच्यामध्ये तेच काय म्हणतोय, सांगतो? ते सब अर्धन्यायिक आपण त्याच्यावर चर्चा व्यवस्था करू. आहे. म्हणजे ती क्वाशी ज्युडिशरी त्याच्यावर चर्चा आहे. करू. त्यामुळे त्या ऍडिशनल कलेक्टर जरी त्याचे अध्यक्ष असले तरी त्यांना न्यायिक अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यावर त्या आता बाबतीतली समिती बनवली चर्चा ना. आपण ओपन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सरकारची बाजू समजून सांगतो, तुम्ही समाज समजून काय घ्या. व्हायला लागले समाजात राजे, सरळ सरळ मेसेज चालला. नाही. ते ते एक आपली दोघा व्हॅलिटी जणांकडे आता बोडखेची व्हॅलिटी झाली भावाची. त्याने ऍडमिशन कुठे घेतलंय, तानस सावंत साहेबाच्या कॉलेजवर, ते सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि त्याच्या बहिणीची रद्द झाली.
मेले का राहिले पोरं 750 पोरांनी. तरी त्याच्यावर आपण चर्चा करू, ती पण चर्चा आपण करणार. नाही नाही, हे दुःख आहे. मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणतो. आता मी एका स्टेपला आलोय. तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, एवढं कशाला आम्ही आमचं दादा काही केलं करू, असतं? आम्ही आमच्या सगळे मराठी भाषा घेऊ, काय अडचण नाही. आमच्या लाश येऊन जा मग तुम्ही, तुम्हाला ज्याला मोठं करायचं त्याला काय अडचण नाही. दादा राजे माझं दुःखच काय की तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहो. कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गठीत केली, तिला दादा- कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शोध दिल्या राहो, आणि आमचा शोध देण्यात राहो तुम्ही आम्हाला. दादा ते 4 केस पुरतच घडलंय ना, बाकी तुमचं तर कुठं नाही ओबीसीचं असं. 2 एकर आहे ना, हे त्यातलं 1 गुंठा घेतला तर आम्ही 2 बापाचे. पण तुमच्या शेजारी आमचं पडे की तुम्ही कस का देत नाहीत आम्हाला. आमचा 7-12 चतुर्शी मध्ये आहे. कोणतं राजकारण खेळतात त्यावर तुम्ही उंची का मराठीच्या बाजूने बोलवणार राहो. ऐका ना दादा, या 4 केसेस सोडल्या तर आता ह्या महिन्या 15 दिवसातल्या मी आहेत. वाचून असं घेतलं झालेलंच नाही ना ह्याच्या आधी नाही, कधी मी तेच वाचून की दाखवलं आपण होतं असं दादा. मुद्दाम केले, आणि जे घडले ते साहेब स्वतः लक्षात नाही, घेतात. हे मुद्दाम आहे 4 कमून मुद्दाम त्या म्हणतो 4 मी. लोकांचं सांगतो हे याय ना हो ना. म्हणून ते केलं. नाही नाही, देसाई साहेब, मी तुम्हाला म्हणून एक सांगतो की हा जो मगासपासून मी आकडा वाचतोय ना, की ह्या पहिल्या 3 विभागामध्ये 1,20,324 जात प्रमाणपत्रासाठी पडताळणीसाठी अर्ज आले. त्याच्यातले 1,04,546 आपण जात पडताळणी दिली, फक्त 30 रिजेक्ट झाले हो, काही अडचणीमुळे, हो. आणि 3,516 हे प्रलंबित आहेत, फक्त हे 3 विभागात. इकडे पण बाजूची आकडेवारी आहे. पुढच्या 3 विभागामध्ये 2,96,000 अर्ज आले, 2,59,884 लोकांना दिले, 219 फक्त रिजेक्ट झाले, आणि 10,000 पेंडिंग आहेत. ते 10,000 पेंडिंग आहेत ते आपण तातडीनं त्यांना सूचना देऊ शकतो. फक्त आता 4चा जो विषय आहे ना, तो कसा आहे, तोच 4चा लाड विषय. साहेबांनी हां. आता सूचनाचं सांगतो तुम्हाला. विखे पाटील साहेब इथून गेले, सूचना दिल्या प्रमाणपत्र द्या म्हणून. परवाच्याला बीडच्या अधिकाऱ्यांचा फोन आला आम्हाला बुधवारी. ते म्हणले सरकारने विषय घेतले, सांगितलं आहे ते प्रमाणपत्र देऊ नका. त्याच्यातलं कुळ आणि नात्याला जे लिहिले ना 3 शब्द तुम्ही, कुळ, नात्यातल्या आणि रक्तातल्या नात्यातल्या, 2 याच्यात अजिबात द्यायचे आणि हात लावायचा नाही. पुरे पेंडिंग पडलेत अख्खे बीडचे. म्हणजे हे राज्यात आहे सगळ्या. आता सोलापूरचे आले एवढ्या, तिथल्या 7,000 फाईल पेंडिंग आहे. का गुन्हा दाखल केला अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर. बघा पहिल्यांदा बातमी मिळते तुम्हाला आता. अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला, तो फाईलीवर का द्यायना. तो म्हणतो त्यांनी 700 रुपये राहिलेले दिले नाहीत. गुन्हा दाखल केला तुमच्या अधिकाऱ्याने, उपायुक्तांनी, खालच्या त्या समितीच्या अधिकाऱ्याकडे, तो बी उपायुक्तच आहे. आणरे ते एफ आय काय तुमच्याच गुन्हे दाखल करायला लागत आमच्या प्रमाणपत्रासाठी. सोलापूरला हा, कोणतरी पारदर्शक अधिकारी असेल, त्याला वाटलं असं देऊन टाका ना नोंदी. आता कुठले जिल्हे? सोलापूरच्या काय हाल आहे ती. हे खरंच ना, तुमचा मला हात लावलेला पावाडा खरंच आवाडा. ही येळच आणली मराठ्यावर. कसं काढा हात बाजूला. नाही खरं आहे लाडभाऊ, हे चुकीचं नाहीये. समाजाचं रक्त जो जाणीन ना, तो आयुष्यात कधीच अपेक्षा होणार नाही. दादा दादा अधिकाऱ्याने लांब अधिकाऱ्यावर प्रवास करून आले. लांब प्रवास नाही करून आले, नाही, त्यांचं रात्री डोकंच चला नाही याच्यात. नाही, रात्री त्यांना उशिरा वाटलं आले. असेल ह्या लाफड्यात पहाटे- उगाच पडलो मी. पहाटे इथं आले लवकर. मी तुम्हाला बसणार नाही होऊन देणार. तुम्ही तसं जेवढी अजिबात मरमर नाही. केली तेवढी बस झाली आमच्या. भाऊ नाही, मी त्यांच्याकडे राहू दे, मी पाठवून देतो व्हॉट्सअपला तुम्हाला. गुन्हा आहे दाखल, त्याची काही अडचण नाही. पुणे ग्रामीणला आहे, पुणे शहरला आहे, सोलापूर नाही, शहरला सोलापूर आहे. असेल. सोलापूर शहरला आहे, कलेक्टरशी बोलू ना सोलापूर. सदर बाजार पोलीस स्टेशनला आहे. इथून सांगितलं, मी बरंच वाचलंय त्यात. अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. बघा आता कला का फायली आमच्या, आम्हाला माहित बी नव्हतं. ते म्हणले त्या नोंदीच्या फायली तुम्ही वर का देत नाही ताबडतोब. काही म्हणते जाड पातला रक्कम देत नाहीत तुम्ही. ते म्हणले मग ते राहिले 14,000 त्यांच्या. कुणी म्हणते ते 700 रुपये. आणि मग म्हणले आता ह्यो शेतूवाला आहे ना, ह्यो लय शहाणा आहे. तो जरा आपल्या ऐकण्याचा बाहेर चालला, ह्यो पैसे घेत नाही म्हणे. आपल्या विचारात लावून त्याचं लगेच बंद करून टाकलं शेतू. बघा आता खालच्या थरावर तरा, त्याचा शेतू मूठ करून टाकला लगेच. नाही, असं असेल त्यांच्यावर कारवाई करू शकतो. कारवाई ऐकून नाही, 3 वर्ष गेले, नंतर फेसबुक पडलं ना सगळं. आता मला मुळ्यात व्हायची वेळ आली. थोडं पण समजून घेतलं पाहिजे. तुमचं ऐकलंच मी, कवाच माणसं शब्द खाली पडून दिला. नाही, मुद्दा असा आहे की आता बी पडून देत नाही, पण 29ला मी थांबत नाही. जात प्रमाणपत्र जे द्यायचा विषय आहे, त्याच्यामध्ये 4चा जो विषय आहे, जे काही झालेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी ठामपणानं सांगतो आम्ही सगळे की याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा संबंध नाही आणि देवेंद्रजी नाही, फडणवीस कोणाचा साहेबांचा दोघांचाही देखील काही बरं, हा. त्याला माहित सुद्धा बरं, नाही मी हा मीडियात विषय. एक शब्द दिला. संबंध. हां. जर फडणवीस साहेब शिंदे साहेब याच्यात नाही तर तुमच्यापेक्षा हे दोघं मोठे झाले का? तर ठीक आहे, त्याच्यात त्याला माहितीच नाही ना, झाल्यानंतर कळालं. मी सांगितलं
झाल्यानंतर कळालं. मी सांगितलं बरोबर आहे ना मग. त्यामुळे आता ती प्रक्रिया पुढची मी सुरू 2 महिने करतोय आधी ना आपण. सांगितलं म्हणतो ना. पुढची प्रक्रिया दादा सुरू करतोय ना. विखे पाटील साहेब लय बेकार करा नाही तुमचं मध्ये आमचं ऐकू ऐकू तुमचं वेगळं तुमचं डोकं वेगळं किर झालं दिसतंय. हो ना मी सांगितलंय हे तुम्हाला ज्यावेळेस खरे शब्द ऐकायला मिळतात ना मी सांगितलंय 2 महिने आधी सांगितले दोघांना की याचा फटका लय भयान होईल बरं का. त्यांनी स्थानिक पातळीवर हस्तक्षेप करायला हा. नको होता. अगदी बरोबर. दुर्दैवाने केलं तर काय होतं तुझे बरं मी सांगितलं माझं जीवन असतं मी सांगितलं असतं का. पाटील त्याचा हा बघ, विखे पाटील साहेब आमचं दादा, ऐका थोडस नाही, नाही, आपण- माझा जर बावनकुळे साहेबात जीवन होता नसता आणि त्या शिरसाट मध्ये जीवन असता तर मी सांगितलं असतं का. गुटे साहेबांना 12 लाख रुपये. काय झालंय की आपण माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील तर या वरच्या पातळीवर आता खालच्या लोकांनी माहितीच काय पडत उद्योग नाही केले माहित दादा. होत नाही पण तरी नाही खालची पातळी जर मोठी झाली ना तुमचं लाव होईल मग. त्यांनी गांभीर्याने घेतले दोघांनी. मी सांगतो जे आपल्याला. लोक त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा? 100% काढायचं सांगितलंय आम्हाला. स्वतः लाड साहेबांनी बैठक घेतली त्याच्यात मार्ग काढला आता तो आणि मला वाटतं ज्यांनी हस्तक्षेप केला असेल ना तर शासनानं झालं पाहिजे तुमची मागणी बरोबर आहे त्यात आम्ही हा ते चुकीचं असेल तर आमचं म्हणणं काय आहे? तुम्ही देऊ नका ना. पण जात पडताळणी समितीत हस्तक्षेप केला जात नाही. सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे निर्देशाप्रमाणे करतायत सरकारला त्याच्यात हस्तक्षेपच करता येत नाही. मग काय सुप्रीम कोर्ट आहे का बावनकुळे काय पत्र पाठवतो पत्र त्याला असतात का. इकडे सांगाव याचं काम दी तिकडे माफ कर तिकडे कापसाला भाव दी ते लिहावा. कोणाकोणाच्या धरणात वावर गेले त्याचे पैसे द्यायचे राहिले ते द्यावा. इकडं कोणकडलं पुढे घेणं देण्यात त्या परळीच्या टोळीच्या नादी लागून तुमचं का वाटलं करता आम्ही तुम्हाला का ओबीसी म्हणून बघितलं मतदान करताना. कुणबीचं मतदान नाही पडत तुम्हाला मराठ्याचं कुणबीचं त्यांच्या मतदारसंघात आम्ही का म्हणलं ओबीसीचा माणूस आहे. आम्ही म्हणलं ती इमानदार आहे. मी मिळत म्हणलो 50 बाऱ्या यासारखा माणूस नाही म्हणलं फोन लावलं 4थ्या मिनिटाला काम करतोय. एका दिवस उदय सामंत साहेब सांगितलं तर दुसऱ्या दिवस उजडून पण तो माणूस 4थ्या दिवशी काम करतोय. इतकी स्तुती केली त्यांनी इतकं लांब खोटा घातला आमच्या गाडीत. मी म्हणलं त्यांच्या नको नादी लागू त्यांना लय बेकार राजकारण करायचं सवय त्या परळीत लोकांना. काय ते अनुदान त्यांना लय घाण सवय त्यांचं राजकारणासाठी ते कोणाचा बळी देते. बावनकुळे साहेबांचा काय तो हेतू नव्हता आता कधी लोक हजारो लोक भेटतात कुठे ते अर्ज ते केले सही केली फोन काय केला मग फोनच ना सहीचं काय संबंध. बरं सही मान्य केली तुम्ही. अहो मी लय डाटा घेतला विखे पाटील साहेब तुम्हाला पाठवून देऊ का फक्त ऐका लागन पण पुरा सही करायला तुम्हाला 7-8 दिवस बंद करावं लागन. मी लय पुढचा आहे मी लय लांब घुसलोय ते माणूस फोनवर बोललाय ते करावं लागत असतं म्हणजे नगराध्यक्ष पडलं म्हणजे काय झोक आहे का. नगराध्यक्ष कोणी केलं पक्षाने केलं ना. किती खालच्या थराचा माणूस आला तरी पक्षाने उचलल्यावर काय राहिला विषय. कधी काही मंत्र्यासमोर वस्तुस्थिती येत नाही ना असं प्रॉब्लेम. इतका हरी नका जाऊ की नुसतं ओबीसीचं मत नाही पडत मग तुम्हाला. इतका हरी नका जाऊ म्हणा. इतका हरी नका जाऊ. तुम्ही तुमच्या ओबीसीचं पण काम करा आम्ही नाही म्हणत नाही. तुम्ही त्या परळीचं बी ऐका आम्ही नाही म्हणत नाही. पण इतका हरी की मराठ्यांच्या फारशीत नव्हते कोणाला वाचायचं ना 40 अभ्यासक सापडायला फेस पडलाय विखे पाटलांचा. खरं आहे की 40 कोणाला मोडी लिपी वाचत आहे ना तर कुणाला ते उर्दू लिहिलं ते मामू सापडा वाचायला पर्शियन तर पुढे ते फारशी लिहिलेले सगळी चिडबीड किडबीड वाचत आहे ना लिहिता कुणा लिहिणू. आता ते पारवेचं रद्द केलं. मी या चौघाच्या बघितल्या आधी म्हणलं नंतरच बोलू आपण हे षडयंत्र काय. वर काय लिहिलंय त्याचं चुलत्याचं पंजाचं कुणबी ज्याचं रद्द केलंय त्याचं काय लिहिलंय कू 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 असं डॅश नुसते डॅश मारलेत म्हणजे सदर म्हणजे हे सगळं एकच डायरेक्ट खाली जात बदलली दुसरी. त्याच्या वर काय लिहिलंय गु गु गु. तर आमच्या कुकूचा अर्थ काय म्हणतो अधिकारी कुत्र कुलकर्णी होतंय. मग गु गुच काय होतंय त्यांना तर प्रमाणपत्र दिलेत गुवर. काय राव वागणूक द्यायला लागले आम्हाला मराठ्याला. गरीबाच्या लेकरांचा तळतळाट फाशीवर द्या तुम्हाला. मी नसून पटत ना तुम्ही सांगा तू मर उद्या सकाळी नाही औषध पेलो तो 2 बापाचा मी पण माझ्या गरीबाचं वाटलं नका करू गाडी तुम्ही. लय कष्ट करायला लागतात. कोण कोण आहे रे तुमच्याशिवाय कोण आहे रे. त्या गोरगरीबाला तुमच्यावर कोण आहे. तुमच्या राज्यात जर त्यांची एवढी हेळसांड होणार असलं तर काय जगण्याला अर्थ आहे. लेकी बाळीला घरी यायची वेळ आली. ते पोरांनी हाजीपूरचं पोर शिरूरचं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं रद्द झालं काल त्याच्या चुलत्याची व्हॅलिडिटी दिली आणि त्याची द्यायना. अधिकारी सांगतात आम्हाला विशेष सांगितलं का आता कोणाचंच काही देऊ नका. आता कोणी सांगितलं नाव सांग म्हणलं. कोण होतं विषयला त्यांच्या सांग काय परिस्थिती आहे. आठवड्याला कलेक्टरला मी सूचना दिल्या होत्या की तुम्ही आढाव घेत जा कुठं अडवलंय काय झालंय. आता आम्हाला रिपोर्ट जो येतो जिल्हाधिकारी विभाग ऐकतं सांगितलं म्हणून. अरे एवढे हत्तीसारखे मराठ्याचे लोक तिथं असून जर इतके हाल होणार असले जातीचे काय अर्थ आहे. काय अर्थ आहे.
हत्तेवणे काळजाचे लोक तिथं येतं आणि उघड्या डोळ्याने पोर उद्या अधिकारी बनणार आहेत. तुमच्याच पुढं पुढं करतील ते. तुम्हालाच म्हणते म्हणजे त्याला आम्हाला अधिकाऱ्याचं लालदेव यांच्यामुळे झालं, यांनी आम्हाला आरक्षण दिलंय. आणि ते पोरं ढसा ढसा रडायला लागले तुमच्या डोळ्यात द्या असून देण्यात म्हणतो मी म्हणतो आम्ही तुम्ही 58 लाख सोडून आम्हाला एक जास्त देऊ नका. विखे पाटील साहेब, मला काय म्हणायचे, अशा ज्या काही केसेस दादांकडे येत आहेत, आता ते कोणाचं ऍडमिशन रद्द झालं रोज रोज सांगा. ऐका ना दादा, आम्ही 6-5-6 जण आहोत. हे आहेत, मी आहे, रोज उपसमिती. सांगा. ऐका ना, आमच्याकडे द्या ना विभाग वाटून. बाबा पुणे आणि कोल्हापूर डिव्हिजनची माझ्याकडे द्या, कोकण आणि मुंबईची ह्यांच्याकडे द्या, नगर आणि असं त्याने आमच्याकडे देऊ द्या. आम्ही नाही महिन्याभरात त्याचा निपटारा लावला का नाही तर आम्हाला विचार. दक्षिण कराडच्या आत्ता सांगतो तुम्हाला 11.5 फाईल थांबून धरल्या. 11,500. नाही तुम्ही, मी बघतो स्वतः दक्षिण कराड म्हणजे साताऱ्यामध्ये आहे. मी स्वतः गेल्या आढावा घेतो उद्या. थांबल्या. मी घेतो स्वतः आढावा. आता हा पहिल्यांदा विषय आला माझ्यापुढे. आमच्यातले जिल्ह्यातलं कधीच कुणी भेटलं नाही मला. त्या कागलच्या, आजऱ्याच्या आणि पन्हाळ्याच्या सगळ्या स्टॉक 2200 कोणाच्या 2700 फाईल कमून असून द्या ना. ओबीसीचं 27%, 32%, 19% जे काय असेल ते 1% आम्हाला देऊ नका. 1% त्यांच्यातला नको आम्हाला. 5% द्या म्हणत नाही तर आम्ही 1% नको आम्हाला. आमच्या 67च्या नियमाप्रमाणे आमच्या नोंदी तर द्या आम्हाला. तुम्ही राज्यघटना मानता, तुम्ही 1967चे रूल मानता. कराडच्या ठिकाणी काय मी बघतो. परिस्थिती आणि मी ते स्वतः कोल्हापूरचं सगळीकडे ते तुम्हाला सांगतो याचे रडायची वेळ आली इकडचे या आवसावाल्याची आणि त्यांची, या नांदेड कंधारवाल्याची आणि त्यांची रडायची वेळ आली असून द्या ना. हा आता यालाच जोडून सांगतो. बरं आता यालाच जोडून सांगतो. तुम्ही 29 ऑगस्ट 2025 काढलेला ज्या हैदराबाद गॅजेट मराठ्यांच्यासाठी काढलाय का मराठ्यांना नादी लावायसाठी का फसवणूक केली, खरा काढाय का खोटा काढलाय, मला एवढंच पाहिजे फक्त तुमच्याकडून, काहीच नको. खरा काढाय का खोटा काढाय, समाजाचं कल्याण व्हावं म्हणून. आणि मग प्रमाणपत्र कमी नाही. आता लोकांनी अर्ज केले त्यापैकी आपण कार्यवाही केली त्याच्यामध्ये. आता ते आकडे नाही ना आपल्याकडे. काय नाकडी त्यामध्ये हैदराबाद नंतर आपण ठीक आहे वितरित हैदराबाद घ्यायला प्रमाणे प्राप्त अर्ज 3,174 होते. वितरित दाखल 3,004 आहे. गावंडे फोन लाव जालन्याचा. 38 अर्ज प्रलंबित आहेत जिल्हानी आहे. मी सांगतो सगळं काय फसगत चालली ही. कोण कोणाला काय बोलतय. तुम्ही 3दा सांगितलं, लाडभोने 2दा सांगितलं. साक्षीदारच आहे तिथंच. हा नाही रे ती जिल्हाधिकारी काहीतरी ना तू लाव रे. गोळाधिकारी दिले का त्यांनी. यांनी 2दा सांगितलं आणि यांनी तुम्ही 3दा सांगितलं. कम नाही दिली व्हॅलिडिटी. आणि मग खोटा नाही तर काय जे आर कोणचा खरा आहे. कुठली व्हॅलिडिटी तुम्हीच सांगितली जे आता दिल्यात. हो फक्त आकडेच देत आपल्याला मी. त्याची व्हॅलिडिटी कशी ना. ते जर जे आर खरा आहे ना, आम्हाला फसविलं नाही ना मुंबईत. नाही फसविलं नाहीच ना. नाही तर मग प्रमाणपत्र व्हॅलिडिटी कमी द्यायला कोण लावून फोन लावला. आणखी नाही दिलं बरं का तुम्ही सांगितलेलं त्यांनी त्या गावडे का गावडे कोण आहेत नाही दिल्या व्हॅलिडिटी. आणखी 6 नाही दिल्या. स्वामीला पण मिळेल. कसं नाही ते 1.5च आहे जालन्यात. तुम्ही सगळे बोललेले इथूनच त्यांना हीच जागा आहे ती. त्याला आता 3 महिने झाले. हा मग जर हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना जर मिळणार आहे आपण स्वतः बोललो कार्यवाही करा म्हणून. आणि जर अर्ज स्वीकारित नसले पैठणच्या कसा बाई मिळणार? होतं कोणतरी द्या. आता इथं फुलांबरी भोकरदनला पुंगळे आहेत. अर्ध्या पुंगळ्यांना दिलेत व्हॅलिडिटी सहित. अर्धे कोण ठेवले पुढे ते आहेत काही द फाईल द्या इकडे. 350 फाईल दाबून धरले. कमून धरले. आता मी एक काम तुम्हाला रोज सांगत राहणार. समाजात त्यांनी कधी लागेल का. तसं नको साहेब तसं नको. एक फोन आम्ही तुम्हाला बार लावण्यापेक्षा ओबीसीचं प्रमाणपत्र थांबतं का 67च्या रूल प्रमाणे नाही थांबत. आमचं थांबून देऊ नका ना. नाही फाईल द्या फक्त तिथूनच. शिक्के मारून देत होतो कचाकच तुमचं खरं आहे म्हणून.
तुम्हाला फक्त एकच अहवाल दाखवतो. अर्जदाराचा कुणबी जाती संबंध असलेल्याचा दावा विश्वसनीय आहे का, तुमचा प्रश्न. होय, नाही प्रमाणपत्र तुमचे जे ते शिक्के तुमचं सगळं तुमचं अधिकारी तुमचे. छत्रपती संभाजीनगर कोणी क्रांतीचं आता तेच पुढचं दाखवतो ना, म्हणजे तुमचं लगेच लक्षात येऊन जाईल काय काय चाललंय. बरं का रोज तेच सांगू. हा राठोडे नाकायला लागेल कोण आहे कोण आहे पण इथं आल्याच्या नंतर तर आम्ही सांगितलं तुम्ही एक प्रश्न सोडवतात. ही राज्यातल्या टाइमच येऊ नये आमच्यावर कोणावर. ओबीसी प्रमाणे आम्हाला बी नियम लागावं ना. काय केलं त्यांनी. स्थानिक चौकशी अहवाल मत दिलेलं आहे. होय होय म्हटलं त्यांनी. होय म्हटलं त्यांनी. हो होय म्हटलं पण तरी पण त्यांनी नाकारलं. हा बघ तुमचा तहसीलदार शिक्के मारून देतोय पत्र. पूर्वत कळविण्यात येते की भोकरदन तालुक्यातील मराठा कुणबी जात संशोधन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या नोंदी कुणबी असल्याबाबत पुरावा नसल्यास त्यांनी समितीकडे विहित अर्ज करावा. म्हणजे ती याच्यात सरळ सांगतोय की ढवळापुरीचं अमकं तमकं यांची कुणबी नोंद असल्याची दिसून येते. थोडं फोन लाव ना. हॅलो म्हणून नमस्कार, कोण गावंडे साहेब आहेत ना. त्या खंदाऱ्यांच्या व्हॅलिटी दिल्या का. हा तुमच्याकडे पाठवलेले त्याविषयी तुम्हाला कॅबिनेट बैठकीला थांबा म्हणलं होतं. त्या दिवसा विषयी ते पाठवले पण होते. तुम्ही लगेच सांगितलं आत्ताच्या आत्ता पाठवून द्या. खंदारे नाही माहिती का ना खंदा. तुम्ही काय करा गावडे गावंडे साहेब एक काम मी राधाकृष्ण विखे बोलतो. मागे मला वाटतं आम्ही आलो त्यावेळी या सूचना दिल्या होत्या आपल्याला दगडू पांडूची मध्ये जालन्याच्या संदर्भामध्ये. यांच्या बाकीच्या सगळ्याच व्हॅलिटी कार्यवाही झाली नाही पण म्हणजे प्रमाणपत्रच नाही दिलं. आपण कार्यवाही का नाही करत. हा एकाच फक्त बाकी सगळे दिले. नाही याच्यावर सरळ आहे. सगळे दिले नाही ना आपण. मुद्दा कसा आहे रिपोर्ट मध्ये सगळ्या शिफारशी वंशवाळ समितीपासून सगळ्या शिफारशी आहे. आपल्या स्तरावर मिळत नाही. प्रकरण पेंडिंग राहील. हा याच्यात सगळ्या भावकीची टोटल भावकीची काय ना त्यांचं याच्यात पुरी नाही निघाली. नाही आपण आता कुठे येता यांची पुरी निघाली अख्खी. कधी येणार तुम्ही आता ऑफिसला. काय अर्जाचं नाव काय नाही दिली अर्जाचं नाव काय. मग ते जे कशाला काढला. खंदारे म्हणून खंदारे तालुका कोणतं गाव. मंठा मंठा. मंठ्याचे खंदारे म्हणून आहेत. तर सगळं माहिती त्यांना ते नाही म्हणतात. हा बरं पण तुम्ही लगेच फोन करा ऑफिसला. खंदाऱ्यांचे काय झालं विचारा मला त्यांच्या कळलं. टेबलवर पाहिली ती व्हॅलिटीला. कारण तुमच्या टेबलवर फाईल पेंडिंग आहे ते होत तुम्हीच बोलले नाही. 3 महिन्यापूर्वी त्यांना. मी मागे आंतरला आपण आलो होतो उपोषण सोडायला. त्यावेळी मी आपल्याशी स्वतः बोललो होतो. याच मुद्द्यावर बोललो होतो. 3 महिने झाले फाईल पेंडिंग राहते का बरं कळत नाही मला. एक मिनिट. तुम्ही हे सांगितलेलं आहे की आम्हाला मार्गदर्शन नाहीये. एसओपी नुसार होत नाही. ते हैदराबाद गॅजेट नुसार 6 दाखल केलेले आहेत. हा मग फाईल कुठे फाईल बघायची. आता त्याचा चुलत्याचं निघालं आणि त्याची वंशवळ जुळा नका. हॅलो व्हॅलिडिटी झालं त्या चुलत्याचं. विजय कैलास टोंगळे म्हणून आहे. यांना जात प्रमाणपत्र आपण मग आता त्या चुलत्याचं व्हॅलिडिटी झालं ना. बरं का नामोजी करायचं आणि त्या वंशवाळ समितीने शिफारस केली आहे पुरावा आहेत म्हणून. पुढे काही बोलतच नाही ते. पुरावा आहेत काय असे मस्त फाईल मध्ये. मरणार नाही तर काय पोर आमच्या फाशा घेऊन आणि काय होणार. काय भांडणच ती आपलं उगत भिजत घोंगरट तुला आता फक्त उदो उदो केला असता सगळ्या मराठ्यांनी. आणि डोक्यात घेऊन नाचून पळायला. 1 वर्ष झालं फडणवीस साहेबांनी जे जी आर काढला आता होय त्या हैदराबाद गॅजेट एक शब्द बोललो नाही आणखी. आता बावनकुळे केल्यावर सुरू झाला. आणि मग हे मराठ्यांचं त्यांचं झालेलं प्रेम तोडायचं का कमी खोटं करायचं उगाच उगं. शिफारस आहे. मी म्हणतोय मला राजकारणाशी नाही देणं घेणं. आपण बार राज्यात राजकारणाचा विषय मला म्हणतोय मला
काय आहे, याच्यात आता एकूण आपण जे 2-3 विषय सांगितले ना, खाली अधिकाऱ्यांच्याकडनं काम चुकार ढकलाढकली. तुम्ही काय करा, या 58 लाखाचे 28 ऑगस्टच्या आत आम्हाला प्रमाणपत्र द्या, क्लिअर कट संपून टाका विषय. 4 प्रमाणपत्राचे आमच्या त्या व्हॅलिडिटी देऊन टाका. नाही, ते चारचा विषय तुम्ही हैदराबाद गॅजेटनुसार तर त्यांचा फोन ठेवलं, त्यांना सांगायला लागेल. एक तर ते उपसमितीचे अध्यक्ष ती आहे 2026 आणि ते कमी करून आणते, तुम्ही जास्त करून आणायचं तर कमी करून आणायचं. तुम्ही 60 लाख आणायला पाहिजे होते. मला लगेच सांगा, फोन करून ताबडतोब नंबरला. तुम्ही ना 58 लाखांच्या नोंदी 28 ऑगस्टच्या आत देऊन टाका. ते 4 देऊन टाका आमचे व्हॅलिडिटी, त्या रद्द केलेल्या. त्या खोट्या असेल तर फाडून टाका म्हणून तुम्ही त्या देऊन टाका. हैदराबाद गॅजेटनुसार तुम्ही जे आर काढला तर कसे प्रमाणपत्र देणार आहेत आणि व्हॅलिडिटी कशा देणार आहेत हे आम्हाला सोप्या भाषेत अधिकाऱ्यांना सांगा. आम्हाला सुद्धा ते सरळ म्हणतात तुम्ही एसओपी काढली, हे एसओपीत होत नाही. आम्हाला तुमचा फोन लागला की त्यांची लागत ती इंडिकेटर, आम्हाला ते येणार रिझल्ट आणि तुम्ही जे आर तर दिलाय. असं नाही व्हायला पाहिजे. ते कमिशनर फोन एक बी नाही म्हणतो तर एक स्वीकारला नाही त्याने 3 महिन्यात एक अर्ज. कोणी स्वीकारले नाही अर्ज, अधिकारी घेतच नाही तर. नाही, माझी विनंती काय, मी मागे म्हटलं ना, असे जे कोणी अधिकारी अर्ज दिल्यानंतर नकार देतात, घेत नाही. साहेब आपली आजची बैठक याच्यासाठी आहे. तुम्ही याच्यासाठीच तुमचं व्याप सोडून आलात राज्यातला की तुम्ही जर गॅजेटनुसार तुम्हाला जर थांबा रे, तुम्हाला जर स्वातंत्र्यपूर्व काळातला जर दस्तावेज मान्य आहे, जर मान्य आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांना ओबीसी प्रमाणे का सांगत नाही? आम्ही जे आर काढलं 50-12 घराने कशामुळं? बरं तुम्हाला व्हॅलिडिटी द्यायचा प्रॉब्लेम आहे. आमचं म्हणणं असं आहे तुम्ही व्हॅलिडिटी कशी देणार? दिलं प्रमाणपत्र समजा, आता दिलं, कशी देणार माहित नाही तुम्हाला ना अधिकाऱ्याला. बरं हे रिअल आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही असं सांगा ना की तुम्ही गाव समिती घेतली ना, तुम्ही जर नातं जोडलंय विखेचं दुसऱ्या रक्ताचं नातं जोडलंय, जर जोडलंय तुम्ही गाव समितीने जर अहवाल दिला हा विखे रक्ताचे नातेवाईक तर ती व्हॅलिडिटी देतच कसं काय नाही? तो म्हणतो आम्हाला हे नाही जमत ना, असं वंशावळाचा कायदा नाही ना सांगत, असं आम्हाला व्हॅलिडिटीचा कायदा नाही ना सांगत. मग कोणचा कायदा आहे तो सांगा ना त्यांना. का नसतं मग सरळ सांगून टाका आम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळातला सरकारी दस्तावेज मान्य नाही आणि मागायचं तरी बंद करतो. नाही, तसं नाही होणार. मग आता आपण जवळजवळ 3,500 लोकांना दाखले दिले जातात. आता त्यामध्ये जिथं नाकारले, हॅलो नाही ही गपलत तुम्ही 29 ऑगस्टच्या आत काही ठेवू नका. एसओपी आपण जाहीर केले आहेत आपण कलेक्टरला आणि सगळ्यांना, पण त्याचा आय डोंट थिंक इट इज सिरियसली फॉलो फॉलो होतं. मला हा कल्पना मला ते इंग्लिश आणि मी लागत नाही आणि मग अधिकाऱ्याला टेन्शन येतंय मग त्या अधिकाऱ्याला. ते त्यामुळे काय झालंय की आम्ही आता जरा इकडे पाटील साहेबांकडे आलो आम्ही सगळे. मग इश्यू इज की त्याच्यात त्यांनी अर्ज केल्यानंतर वंशवाद समितीच्या शिफारस केल्यानंतरही एसडीएम ते नाकारतात. आणि अधिकारी कोणालाच भेट नाही साहेब. जात पडताळणी समितीचा तो की स्वीकार एक बी गाव समिती ऍक्टिव्ह नाही. तर माझं म्हणणं काय आहे की आता आणि 29 तारखेपासून तर आंदोलन करलंय, पण नेक्स्ट 2-3 डेज माझी काय विनंती होती की तुम्ही त्या प्रत्येक कलेक्टर स्तरावरून त्यांनी त्यांच्या वंशावळीमध्ये काय कार्यवाही केली, किती दाखले, वाय फॉर्म अर्ज काय येत नाही. एक तर लोकांना जर असं भावना असेल की अर्ज करून फायदा नाही, कारण 2 लोकांच्या पाहिलं असेल अर्ज करून फायदा नाही, तर मग आम्ही गावातील 100 लोक कार्य करणार नाही ना. कारण जो काही लॉजिकच नसेल अर्ज करण्यामध्ये, आपण काय म्हणतो अर्ज येत नाही. अर्ज नाही येण्याच्या पाठीमागची कारण अशी असेल ना की आपला नाकर्तेपणा आहे, आपल्याला अधिकारी खाली पातळीवर माइंड आपल्या करत नाही, ते जस्ट ते डिडंट वॉन्ट टू गो. म्हणजे काही अडचणी प्रत्येकाला त्या अंगाला लावून घ्यायचं थोडक्यामध्ये. तर मला आता टुडे इज मंडे, तर मला तुम्ही मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत याचा विषय पूर्ण करा. 26ला 26 तारखेला जमलं तुम्ही परत संभाजीनगर 26-27ला परत येतो पाहिजे. 27 अधिकारी सोबत पाहिजे. काय करा तुम्ही सगळ्या प्रांतांना बोलून घ्या. काय होतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत ना हे तुम्हाला त्यांना तोंडावर विचारता येईल. आम्हाला सांगा काय दुरुस्त करायचं. माझ्या डेप्युटी सीएम आहे धोनीला, व्हॅलिडिटीला काय दुरुस्त करायच्या, एसओपीत काय दुरुस्त करायच्या, तुम्ही अधिकारी सोबत आणा. येईल मी 7 वाजेपर्यंत. आपण कमिशनर पासून सगळे जे त्याप्रमाणे मग आपण डिस्कस आहे ना.
दाखले देणारे प्रांताधिकारी आहेत, त्यांना बोलवायचं पुढच्या 3-4 दिवसामध्ये. संभाजीनगरला प्रांत काय करा तुम्ही प्रांतानं बोलवा आणि सरळ बोलवा 3-4 महत्त्वाचे आणि जे जातपात जे अध्यक्ष आहेत ना बरोबर घरी पाठवा. बरोबर त्यांना बोलू नका. ज्यांनी दिरंगाई केली किंवा असं डिले केला किंवा मुद्दाम त्यांनी दडपून ठेवलंय म्हणतात आता रक्षाबंधन आहे ना बैठकीला दादा आले तर सोने आपण पण पाहिजे डेमोक्रेसी यात आपली साधा सोपा प्रश्न देतोय मी तुम्हाला, त्याचे उत्तर पण तुम्हाला दिले की 4/4 तुम्हाला काय पाहिजे, आम्हाला गॅजेट लागू करायचं. ज्या दिवशी सरकार ठासून म्हणा ना गॅजेट आम्हाला लागू करायचं. मग मी सगळे इश्यू तुम्हाला प्रमाणपत्र देण्यासाठी कशी पाहिजे आणि व्हॅलिडिटी देण्यासाठी काय पाहिजे तेच सेवणूक लागेल विचार. ते मध्ये विचार नाही होत आमच्या. नाही होत एसओपी फॉलो करावं लागेल ना. नाही म्हणते नाही त्याच्यामध्ये नाही म्हणते. त्याच्यामध्ये आपण कसं आहे समोर आणा दादा? बरं, ते नाही म्हणले तर आम्हाला तरी म्हणता येईल. तुम्ही काय करा, SOP उपसमितीची बैठक अंतरावलीत लावा, सगळे अधिकारी बोलायचे. एसओपी आपल्याला दिल्यानंतर ती फॉलो करावीच लागेल ना म्हणजे त्याला. मला कळू द्या ना मग, कोणचा अधिकारी इथं तुमच्या समोर हा म्हणला नंतर कसं काय नाही म्हणतो, तुमच्यावरचा दोष उठला. आम्हाला माहित नाही तुम्ही मागं काय सांगता आणि पुढं काय सांगता. आपण मी आता बैठक 2 दिवस बोलवतो. आपले 2 प्रतिनिधी पाठवा. ते सगळे काय अधिकारी मी प्रतिनिधी हजर काय नसते, काही साहेब लय आवड संभाजीनगरला घेऊ आपण आपण, या ना दादाला आपण विनंती या ना करू ना बैठकीला. आपण. तुम्ही एवढे संभाजीनगरला GR तुम्हाला काढला अडचण आता काय? किंवा अधिकारी सोबत घेऊन, अभ्यासक सोबत घेऊन, तज्ञ सोबत घेऊन, जनरल ॲडव्होकेट घेऊन सगळे घेतले तुम्ही, तरी एक प्रमाणपत्र निघा. याचा अर्थ कुठेतरी खुटी आहे. नाही याच्यामध्ये आपण काय करू, ते साहेबांनी सांगितलं ते संभाजीनगरला साहेब, त्याच्यानंतर कमिशनर, सगळे प्रांताधिकारी कलेक्टर, सगळे सगळे अधिकारी बरोबर आहे. जातपाल समिती सगळे अध्यक्ष जातपडताळणी समितीला पण अध्यक्ष सगळे बोलवले. तुम्ही तासाभरात आलेला जास्त तासाभरात चांगलं होईल विषय दादा. संपला. दादानी यावं त्या मिटिंगला. हो तुम्ही सोयीचं करून द्या. मी आंदोलनाच्या तयारीत आहे. म्हटलं इथं ग्राउंड तयार करायचं आहे, आमचा फेस पडलाय. आज ते त्याशिवाय काही तुम्ही आंदोलनाच्या टायमाला फक्त येतात नाही, आणि नाही. एवढे आम्ही अगोदर आलो. करून देतो हो. म्हणतात. आंदोलन आम्ही अगोदर तुम्ही काय करीत नाही इथं. हा? कारण याच्यात काहीच नाही ना. हैदराबाद गॅजेट झाले, लागू झाले, तुम्ही लावलंय, अंमलबजावणी केली म्हणताय, 328 प्रमाणपत्र पण दिले म्हणताय, व्हॅलिडा कशा घ्यायच्या? 6 त्या एसओपी प्रमाणेच घ्यायचे ना घ्यायचं दादा. तर मग यांनी 3 महिने झाले आमचे कमून दिले मग नाही. तेच आता जे आता विखे लाड पाटील साहेबांनी साहेबांनी- 2 फोन केले, विखे पाटलांनी 3 केले. कमून देत नाही मग सांगा की उत्तर. मराठीला मोकळे उत्तर मिळायला लागले ना ती. 3 महिने झाले त्या खंदाऱ्याच्या पोराने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेले संभाजीनगर. ते आलं तर अजून चांगलं राहील. रद्दच होणार ना त्याचं ऍडमिशन आता. नाही तर देऊ नका ना तुम्ही ते गॅजेट. तुम्ही काय म्हणा ना, आम्ही चुकीचा जी आर काढावं करा म्हणा. मार्ग काढू. आम्ही एक बैठक लावतो. सगळे अधिकारी जातपाल अध्यक्ष बोलवतो. आपण ते यावं अशी विनंती आहे. तुम्हाला सांगतो त्यांच्यावर काय दबाव येतो, त्यांच्यावर काय दबाव येतो सांगतो. तुम्ही त्यांना फ्रीडम द्या. तुम्ही त्यांना सांगा तुला हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र वाटण्यासाठी काय दुरुस्त करायचंय JR मध्ये, आणि व्हॅलिडिटी देण्यासाठी त्या वंशावळ समितीत मुदत बी संपली बरं का, 1.5 महिना झाला. मुद्दावर देतात. हा, म्हणजे ते बोलता बोलता ध्यानात आणून दिलं. मला बारीक ध्यान असतंय तुमचं असून येत नसू, कारण फेस आमचा पडला नाही इकडं. हे याच्यात त्यांना सांगा वंशावळ समिती आणि जात पडताळणीला तुम्हाला काय निर्देश पाहिजे. अधिक सोपं जे ओबीसीला ते करून द्या ना. तुम्हाला गॅजेट तर द्यायचंय ना. नसतं तुम्ही सांगा स्वातंत्र्यपूर्व काळातला आम्हाला मान्य नाही, तर मग इंग्रजाचं अस्तित्व इथं होतं. इंग्रजी कशा काय करते भारतात. तुम्हाला जर स्वातंत्र्यपूर्व काळातले सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचे, हैदराबाद गॅजेटियरचे अशी कुणकुण कानावर आली सरकारकडून आमच्या म्हणून सांगायला तुम्हाला की स्वातंत्र्यपूर्व काळातला दस्तावेज कसा लावा बाबा. जर स्वातंत्र्यपूर्व काळातले तुम्हाला दस्तावेज मान्य नाहीत, तर मग इंग्रजी कसं का मान्य. स्वातंत्र्यपूर्व काळातलं छत्रपती शिवरायांनी केलेलं स्वराज्य हे मान्य नाही का काय मग तुम्हाला. राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी देशभर सगळे मंदिरं उभा केले, त्यांचं अस्तित्व मान्य नाही का काय. त्या दस्तावेज तुम्हाला मग जुना मान्य नाही का शिलालेख तुम्हाला ते दादा आपण हैदराबाद गॅजेट मधल्या नोंदी ग्राह्य धरल्याच ना. धरले तर देण्यात नाही. त्या सापडल्या त्याच्यावर मार्ग आपल्याला. काढू ना आपण सर. हो ते काढूया ना दादा, काय अडचण नाही. आता बघा आता झालं ना 1 वर्ष, 1 वर्ष झालं ना. आता तुम्ही एक बैठक आता आपण 2-3 दिवसात घेऊ. तुम्ही पण त्या बैठकीला या. तसं तुम्ही समोर आलात तर जे तुमच्या मनात आहे, तुम्ही लोक पाठवण्यापेक्षा तुम्ही समोर राहिलात तर तो विषय फास्ट होतो. काय झालेलं आडभाऊ तिकडून मेसेज आला. खूप जीव लावणारे लोक आहेत याच्यात सुद्धा, की हे स्वातंत्र्यपूर्व काळाचा दस्तावेज घ्यायचा आहे. मग स्वातंत्र्यपूर्व काळातल्या भगतसिंगांच्या, महात्मा गांधींच्या हे लढाया मान्य नाहीत का राजगुरूंच्या. असा विषयच नाही ना. आता ऐका ना, मागे शाहूराजांचं तुम्हाला आधीचं अस्तित्व मान्य नाही का मग स्वातंत्र्यपूर्व काळातलं म्हणल्यावर. एक बैठक तुम्ही बरोबर या. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा आधीचा लढा, आपण ते- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आधीचा लढा, आपण जे मग हे अस्तित्व मान्य नाही का असा अर्थ करायचा का स्वातंत्र्यपूर्व काळातला. म्हणताय ना, तो एकदाच विषय सॉल्व्ह होईल. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आपल्या आजोबा पंजोबाच्या, खापूर पंजोबाच्या जमिनी आहेत, मग ते अस्तित्व मान्य नाही का आपल्याला. हे पूर्वजाचं घेणं सगळं मग आपल्याला आहेत त्या प्रॉपर्टी. मग स्वातंत्र्यपूर्व काळातला दस्तावेज मान्य कसं काय नाही. दादा
हे मान्य आहे म्हणूनच आपण गॅजेट काढले. एक वर्ष झालं ना. ऐका ना, त्याच्यामध्ये आता विखे पाटील साहेबांनी सांगितलेला पर्याय बरोबर आहे. सगळे जिल्हाधिकारी कमिशनर पासून दाखला देणारा जो अधिकारी पाणीच्या आधी आहे. त्याच्यापर्यंत सगळ्यांना बोलू. तुम्ही फक्त 1 तासभर द्या, 1 तासामध्ये हा विषय संपूर्ण बरोबर. जे कोण ह्याच्यामध्ये आम्हाला पण कळेल ना जाणीवपूर्वक कोण करताय आणि ते मुद्दाम प्रत्येक वेळी समाज बदनाम होतो. हा. पाटलांना असं वाटतं की आपण आपल्याकडून कारवाई कमी होते, पण मला वाटतं की विनंती काय एकदा आपल्या समोर चर्चा होऊन गेली पण अधिकाऱ्यांना हे करणारच नाही गरज. मी काय नाही म्हणत नाही, पण ही गरज ना तुम्ही अधिकाऱ्यांना बोला ना विचार करा. की तुम्हाला एसओपीत काय बदल करून द्यायचा. तेच करू माझं म्हणणं तेच करू आपण तेच म्हणता. करू पण तुमच्या फक्त समोर आपण करू. म्हणजे मराठवाड्याचा विषय संपून जाईल. म्हणजे तुमच्या समोर करू. म्हणजे मराठवाड्याचा विषय संपून जाईल. त्याच्यात संख्या आहेत, तुम्ही कशा देणार आहेत, कशा द्यायच्यात आपल्याला. नाही समितीची बैठकच इकडे लावून घ्या ना, मला ऐकू द्या ना, मलाही कळू द्या. तुमच्या मंत्र्यावर रोष नाही म्हणून, अधिकारावर रोष जाऊ द्या ना मराठ्यात. मी कुठे तुम्हाला बदनाम करायचं म्हणतो राजे. नाही ना, उपसमितीची बैठक आपण लावू ना, पण ते करू द्या ना, कळू द्या ना, लोकांना कळू द्या की हे सरकारनं आता त्याचा फडणवीस साहेबांनी जी आर काढला. 1 वर्षात बोललेलं दाखवा मला. उदय सामंत साहेबांनी त्यांचा जी आर काढला, प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांना काढला, विखे पाटील साहेबांनी तुम्ही कम नाही काढला त्यांचा महावितरणचा बलिदान गेलेलं कुटुंबासाठी. काय केलं त्या लेकरांनी. जा फक्त एकदा घरी जा, तुम्ही नोकरी नका देऊ आम्हाला, पैसे नको तुमच्या मागे दे, सांगतो सगळ्या कुटुंबाला मी. फक्त एकदा घरी जाऊ नये, त्यांचे हाल काय. एमआयडीसी काढला, आपण इस्टेम मंडळ केलंय, महावितरण काढतो म्हणजे फॉलोअप करतो. गेले 3 महिने जे आर काढायला 3-4 महिने लागते तुम्हाला. आमच्या टायमाला येळ लागत काढला सामंत साहेब लगेच काढला. तुमचं पडून का बरं तसं माग. तुम्ही लय चिकट येत राहू, लय चिंगूस येत. हो ना, लय दमादमान खेळ तुमचा. द्यायचं ना ते दिल खुलाच खपाखप देऊन टाकायचं, मोकळं व्हायचं. आता ते येडे घालू घालून मी 100% म्हणतो. आता उतरले ते पहिले जरा गुरगुटीत दिसत होते ना. घाल विखे पाटलाकडे येडे, घाल फडणवीस साहेबाकडे येडे, घाल शिंदे साहेबाकडे येडे. नाही आमच्या हाला पेष्टा नको. आता जे आर काढायचं 1 महिन्यात काढतो म्हणले होते सातारा संस्थान कोल्हापूरचा. 3,85,000 नोंदी 1901च्या जनगणनेत. आपला जे आर याचा टाका ना 2012च्या कायद्यात, नाही आपला हैदराबादचा, त्याला 2001 2012 रूल लागू करा ना. राज्य मागासवर्ग आयोगाकडे मंजुरीला पाठवायचं असेल तर, गरज असेल तर पाठवा. कॅबिनेट मधून काढायचा, उपसमितीने काढण्यापेक्षा तुम्हाला कॅबिनेटच्या मंजुरीचा डबल हैदराबादचा जे आर घ्यायचा, त्याला काय लागतं ते पूर्तता करा ना तुम्ही. ओपिनियनला ओपिनियनला पण पाठवतो. 3 महिने असते सातारा गॅजेट आणि कोल्हापूरचं इजीकडे पाठवल्या नाही. ते जे आर काढून घ्या लगेच, ते ठेवू नका. साहेबांचं ओपिनियन रेकॉर्ड आलं पाहिजे ना सर. उद्या त्यांनाच कंटेस्ट करत आहे. आपण त्यावेळी हैदराबाद गॅजेटचं पण त्या बाबतीत आपण मान्य न्यायालय त्याला सांगा ना तुम्ही. सरकार म्हणून सरकारी दस्तऐवज आहे, कस काय ना करून चालू येऊ. असं काही आहे का कधी? असं कधी आहे काय थांबरे? आज असं काही आहे का कधी की एखादी केस सुरू असताना वाटप होत नाही? कितीतरी मंत्र्यावर केस असून ते मंत्री, कितीतरी आमदाराचा केस सुरू असून त्याचा निकाल लागलाय आमदारकी संपल्यावर. आमच्या जालना जिल्ह्याचा विषय, आमदारांची काहीतरी तक्रार होती, ते आमदार म्हणले बडतर्फ करा, त्यांची 5 वर्ष टर्म संपल्यावर बडतर्फ झाली, ते दुसरून निवडून आले. प्रत्येक कायद्यात आमच्या टायमालाच कशामुळं कोर्टात केस येईन लढा ना तुम्ही ताकदीनं तिथं सरकारी दस्तऐवज म्हणून प्रमाणपत्र वाटप करा. आपण लढलं म्हणून तर टिकलं आतापर्यंत. आपण प्रामाणिकपणे लढलं म्हणून टिकलं ते. आता म्हणून ते सतत साताऱ्याचं आपल्याला टिकवायचंय. एकदा एजी चोपेन आली का आपण ते लढू, आपण काढून टाकू है ना. त्याची अडचण नाही. त्या मिटिंगला लाडसाहेब जर आपण दोघं या 27 संध्याकाळी समय आम्ही येतो ना, तुम्हाला काय अडचण? आपले व्याज परताव्याचे विषय तसेच पडून गेले. आता दिले ECBC EWC चे कमून बा आम्हाला उली देतात. तुम्हाला काय वावर ऐकायचे का सरकारला? रुपये दिले आता मानस महामंडळाचे. त्यांनी काय दुर्गावनं त्याची जी मंजुरी एवढे दिले गेले हाई एवढं नील करा, पुढच्या देऊ नका बाबा, पण ते पोराच्या भाषा थोडा. साहेब म्हटले करतो म्हणून. नाही ते दादा मी पण तुम्हाला म्हणतो त्याच्यात काय झालं. हा ते सांगितलं मागं तुम्ही. लिमिट 700चं होतं, त्याच्यामध्ये वाटलं गेलं 1400चं, मग ते 2400 पर्यंत गेलं. आता आपण काय केलं, आता त्याच्यामध्ये 300 कोटी रुपये, त्याच्या आधी 150 दिले ज्यावेळेला पहिल्यांदा मी आलो तेव्हा, मग 300 दिले. आता आपण ती प्रोव्हिजन करून ह्या वर्षभरात सगळं करतो आणि बँकांना आपण निर्देश पण दिलेत, पोरांना त्याच्यामध्ये कुठली एनपी करायचं नाही. काय झालं तुम्ही 700 सांगितलं, 1400 झालं, ते 1800 कोटी पर्यंत गेलं. पण त्याचा दोष मराठ्यांच्या गरीबाच्या पोराचा नाही ना.
नाही काय आहे त्याच्यामुळे पूर्ण अशा अडचणीत आल्या आता. ते आपण काढतोय बाहेर. आपल्या त्यामुळे आता पंजाबराव देशमुखांचे आपले शिष्यवृत्ती 1.5 वर्षापासून थांबले. घ्या माहिती तुम्ही कसं शिकायचं पोरांनी, कसं शिकायचं पोरांनी. तुम्ही लागू करू नका म्हणतो आम्ही योजना, समाज तुमच्या अंगावर नाही येणार. आणि लागू केलं तर मागं सरकू नका. मागं सरकू. नाही पण आता आपण त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची पूर्तता आता NMS चे पोरं बहुतेक या ते विद्यार्थी 80,000 पोरांचे पैसे नाही. का तेच ना सांगितलं ना, NMS चे पोरं आहेत 80,000 पोरं टांगणीला गेले. तुम्ही कसं शिकवायला घेतले? तुम्हाला दत्तक घ्यायची सवय, बाप बनायची सवय लागली दत्तक घेऊन. आणि पोरगा अर्ध्यात गेले की वाऱ्यावर सोडून द्यायचं. दत्तक घेतलं म्हणल्यावर त्याला आता काहीतरी सुईला लावा, त्याचा पोटा पाण्याला लावा. दत्तक पोरं घेतलं म्हणल्यावर त्याचं लग्न करून द्या. लग्न टायमाला तुम्ही म्हणता पोरगी भेटत नाही, दत्तक काय घेतलं तुम्ही? ही खेळ लय चांगला राजे. ही 80,000 इतक्या सारथीच्या योजना बंद केल्या. 80,000 शिष्यवृत्ती. आता ही योजना आपण पुरी फक्त 8वी 9वी 10वीला होती. आपण यावर्षी 5वी पण सुरू केली आणि आता सगळ्या विभागाची आता कार्य आठवड्या महिन्यात होऊन जाईल सगळी सुरू आहे आम्ही म्हणतो ना, सुरू सगळ्याला केली, पण 80,000 देत काहीच नाहीत ना तुम्ही. काही लाख मुलांना मिळणार त्यात. आपण ही 8वी 9वी 10वीला होती, आपण 5वी पासून लागू केली. आता तुम्ही 5वी पासून दुसरं बी लागू केलं. आता हां. त्याविषयी ओबीसीचा JR काढला तुम्ही. सोयी सुविधा, परराज्यात शिकणाऱ्या पोरांना सुद्धा योजना सोयी सुविधा मिळणार त्याच्यात. परराज्यातले पोरं परेशान आहेत. कुणी BHMS ला ऍडमिशन घेतलंय, कुणी इंजिनिअरिंगला घेतलंय. ते तुमच्या JR दाखवून केलंय. सारथीचा शिष्यवृत्ती तुम्ही ते ओबीसीच्या सवलती सगळा JR काढला ना आता. त्या दिवशी मी उन्हात भेटलो त्या दिवशी. बरोबर. त्याच्यातला एकही अधिकाऱ्याने आतापर्यंत लागू केलेलं नाही. सगळ्या शाळांनी 100% फीस घेतली. मी लाड भाऊ त्या टायमाला म्हणलो होतो, एक शाळा चालली की 100% मराठ्याकडून फीस वसूल करायची मग लागू करायचा. तसंच झालं. मग यांनी त्यावेळी शब्द दिले की आम्ही फीस माघारी दिली 100%. तुम्ही सुविधा देता, सवलती देता, मराठा समाज खुश करता आणि एकाएकीच अंगावर येतो. पुन्हा तुम्ही जे दिले ते पूर्ण 28 ऑगस्टपर्यंत क्लिअर करा. समाज तुमच्यावर खुश का पाहिजे तुम्हाला? तुम्ही जे दिले, शिंदे साहेबांनी त्यावेळेस ही शिंदे समिती गठीत केली, त्यांनी 58 लाख नोंदी दिल्या, त्या द्या. तुमच्या फडणवीस साहेबांनी आता गॅजेट दिले, तुम्ही तुमचं क्लिअर करा. लोक स्तुती करणार, तुम्ही देतच नाही. तर आता ते शाहूराजेंचं गॅजेट आहे, 3,85,000 नोंद आहे, त्याचा 6.5 लाख मराठा आरक्षणात झालं. उद्या कॅबिनेट नाही केसेस काय तुमच्या पुढं? केसेस विषय काय तुमच्या पुढं? बऱ्यापैकी आता मागे घेतली. आमच्यावरच झालेत. मी म्हणतो आम्हाला धोपटून तर कसं आहे ते मागे हे म्हणणं आहे आमचं. कुठं माघार घेतल्यात? बारकोले घेतल्या आणि ते लाकूड तसं ठुलं मोठं. मी म्हणतो तुम्ही आम्हाला हाणलंय म्हणतोय ना, आम्ही हाणलंय तुम्हाला. कोणाच्या आई बहिणीने रक्ताच्या चिखलात पडली, तिथं चिखल केला रक्ताचा तुम्ही, चिखल. तिच्यावर 307 काय मर्दानी घे तुम्हाला त्याच्यात. आणि चला नका घेऊ आमच्या मागं. ते जर सगळ्यावर गुन्हे दाखल करा, उद्या सांगा करायचे. आमच्यावर हल्ला करणारे पुरे 120 बल लावा त्यांना सगळ्याला. बडतर्फ करा उद्यापासून त्याला, जेवढी तेवढी ते केस लढते ना. आम्ही कोर्टात लढू, जिथं टेकन तिथं टेकू आम्ही कुठं मागे घ्या म्हणतो तुम्हाला. कमून लेकर गुतीले उगाच उगा आमचे इतके हाणले राव तिकडे. त्या दिल्लीत आता हाणले, तर त्या मोदी साहेबांनी ज्यांनी गोळ्या हाणल्यात त्यांना सगळ्याला घरी पाठवली. आणि आमच्याला बढत्या देता होय तुम्ही? आम्हाला हाणणाराला बढत्या दिल्या. तिकडे ते साताऱ्यात नेऊन ठेवले. आता ते गाचपानं दिलं घुसकून तुम्ही तिकून. दे आमच्या जालना टाकून पुन्हा मध्ये धोपटे ना आम्हाला आता परत ह्या टायमाला. मग तुम्ही बढत्या देणार? विका पाटील साहेब, हे मी राग नाही व्यक्त करायलोय, मी बोलून सांगायलोय फक्त. महाराग वेगळाच असतो. म्हणून आम्ही काय करतो, आपल्याला झाले चर्चा ते गुन्ह्याचं लफडं कम गाड्यात ठुला आमच्या उगीच. काय केलं पोरांनी? आम्ही हल्लो कोणाला? आई हो तुमचे. मला कमाल झाली राव. तो आई हो तुमचे, तुम्हाला साधं काम व्हाय ना ते. त्याच्यामध्ये विरोधी विभागाचा अभिप्राय मागवला. 904 गुन्हे आहेत ते दाखला मागे घेतात. 62 का 64 गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये थोडेसे जास्त कलम आहेत. त्याच्यामध्ये कोर्टाकडनं ते बिसमरी करायचा तो विषय. लावणारा कोणी? आई हो तुमचा. हाणणारा त्योच, लावणारा पण त्योच, लिहिणारा पण त्योच. आम्ही त्यावेळेस अर्ज दिला, आमचा अर्ज नाही घेतला. की ते 904 पहिले मागे तात्काळ घ्या. नाही ऑलरेडी घेतले आपण. ते घेतले. 1300 घेतले. हे जे आहेत ना सिरियस ऑफेन्स, ते फक्त कोर्टाकडनं डिसमरी करावे बरं लागेल. आमचं ठीक आहे. आयो तुमचे, 1300 घेतले. आयो सगळं काय करू शकतो हे तुम्हाला सांगायची कोणाला गरज नाही. नसतं आमचं म्हणणं आमचे गुन्हे काय. आमचं म्हणणं कुठं वाईट आहे? तुम्हाला जर त्याचं जड जात असेल आमच्या 307 माग घ्यायचे, तर त्यांना आदेश कुणी दिले त्याला याच्यात घ्या. ठीक आहे. त्याच्यात आदेश कुणी दिले ते घ्या. गुन्ह्यामधून 1573 माग घेतले, राहिले 118.
पत्र अपच केले ते मी एक्सचेंज ऑफिस वगैरे असतील त्या संबंधात लावणारे तेच आहेत ना. म्हणून हा मुद्दा फक्त आपण जमीन करून बरं आमचं म्हणणं घेऊ नका. नाही, पण त्याच्यात मागच्या समिती त्यांनी फार स्पष्टपणे आदेश दिले होते ते 118चं पण प्रोव्हिजन चालू करा म्हणून ते चालू झालं. तुम्ही आमच्या मागे घेऊ नका. आमचे गुन्हे घ्या त्यांच्यावर 320 त्यांच्यावर 307 120 सगळे लावून टाका. ओबीसी शिष्यवृत्ती म्हटलं ना आपण आणि जर काय आपण काय केलं उच्चतम शिक्षण शालेय शिक्षण वैद्यक शिक्षण आता मी चंद्रकांत दादाला फोन लावला. चंद्रकांत दादा मला याच्यात काय म्हणले, मला वरून फोनच नाही आला म्हणले. नाही तर मी मंत्रालयात जी आर काढी. त्याने हा जेर आमचं गेला ऑलरेडी त्यांना. पण ते बी सध्या काम करतात. नाही असं नाही, मी त्यांना नाव नाही ठेवलं. त्यांना सांगितलं ते करायला पहिले पडत होते आडे ते, पण आता नाही पडत. नाही आता नाही पडत होते आधी, आता नाही पडत. जे आहे तेच सांगतोय ना. नाही, पण JR आता फक्त शिंदे साहेबाचा कोणचा मंत्री आडवा कधी पडला नाही. फक्त आता आडा पडलाय सगळ्याला शिरसाट लय खोमखुमी ते गेले मराठ्याचं वाटोळं करायचं. साहेबांच्या कानावर गेले दादा ते पण त्याच्यामध्ये आता परत एकदा सांगतो, ह्याच्यामध्ये आणि तुमचा बावनकुळे स्थानिक पातळीवर जे काय होतंय ते सगळं वर्षा कटाप्पा देऊ. कटाप्पा कुंकून आणला पण धरून काय प्रेम. मी आत्ताच फडणवीस साहेबांचं आमचं 1 वर्षात जुळलं होतं ते हैदराबादच्या JR पासून. हीच केलं तिने मधीच. मी होतं तोंड घालू नाही ना. बरं फडणवीस साहेब काय म्हणतात वरून, सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. हे भाग नाही का मंत्र्याचा मंत्रा भाग नाही का सरकारचा हे बावनकुळे. मग तुमच्याकडून आम्हाला ती बी अपेक्षा नाही. मग तुम्ही खऱ्याला खरं बोला हे म्हणतो आम्ही. मताला कुठं आम्ही कमी पडतो. अरे मध्ये जाणार उठलं राव कुंकून आता नाही बोलायचं म्हणलं त्याला मी. त्यामुळं त्याला बोलत नाही. 28 पर्यंत म्हणला मला दुरुस्त करून देतो बावनकुळे मामा. मध्येच उठला राव ते ना म्हणून काय धंदे झाले हो. कुणी उठत ना आम्हालाच कुठे आणत. नाही आता मला वाटतं ते लागू नाहीत बरं का. नाही हे लागू नाही नाही. काय आहे लागू केल्या या जे विभाग आहे सगळे यांच्या तंत्र शिक्षणला नाही, शालेयला नाही, वैद्यकीय कृषीला कोणाला सांगितलेलं नाही. कधी बजेटमध्ये तरतूद करायची तर सुरू होईल प्रक्रिया. देत नव्हतं अगोदर आपण करून घेतलंय. आपण ते लागूच नाही ना. लागू होईल आता पोरं परेशान झाले ना. आता लागू होईल. आता ते पोरग हा दिसलं मला. इकडे घेतो काय पद्धत आहे साहेब ही बघा. हे इकडं बघा हे व्हॅलिडिटीचं याच्या कुठल्या गावात झाली ना व्हॅलिडिटी. हा दुसऱ्याच झाली की याचं ऍडमिशन रद्द झालं. मी आता जे बोललो तुम्हाला बीडचं. रद्द केलं. आता डबल फाईल टाका लावली तर डबल टाकली तर द्यायला झाली. कोण ती झालं समाज कल्याण बीडची. ते म्हणतो तपासणीला अजून तपासणी नाव आहे काय नाव आहे कशाला ऍडमिशन येतो. तुझ्या गावात प्रमाणपत्र निघून व्हॅलिडिटी झाली का या आडनावाची. काय आडनाव येतो याच्यात सावंतची झाली. गणेश सावंतची व्हॅलिडिटी झाली. मला पक्का माहिती आहे गावात. राणीचा नाही विषय बघा. ते भाऊ त्या कसं रोज एक घरात सांगत मला सरकार टिकन का. मराठ्यालाच अडवलं जातं, ओबीसीला नाही अडवलं जात. सरकार टिकन का रोज एक घरानं फोनवर सांगायचं म्हणल्यावर असं. लाडसाहेब ते 4चा विषय जरा आपल्या ह्या 58 लाख नोंदी व्हॅलिडिट्या ज्यांनी अर्ज केले त्यांचे प्रमाणपत्र गॅजेटनुसार केलेले अर्ज हे झाले 4 विषय. केसेस बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय. आपल्या EWS ECBCतून असणाऱ्या पोरांचा सगळा विषय तो एकही नियुक्ती त्याचे ठेवू नका. गरीबाचे लेकर आहेत तुमच्यामुळे मागे राहिले. गरीबाच्या पोरांचं कल्याण करा. त्यांच्या नियुक्त्या कशा द्यायच्या तशा द्या. हे सगळे विषय 28 ऑगस्टच्या आत निपटून टाका. सातारा संस्थान कोल्हापूर गॅजेटचं पण सगळे JR काढा. नसता मी 29ला ऐकणार नाही तुमचं. हा मान सन्मान देणार तुम्हाला पण ऐकणार मान सन्मान द्या. मी तर यावेळेस लाड बोल माझ्या शेजारी घेऊन बसणार आहे. उपोषणला नाही बसणार पण शेजारी घेऊन बसणार नाही बसणार आहे. काय लढलेत आता मराठ्यासाठी लढले. आता काय तुम्हाला दोषी नाही ठरत. आम्ही आमचं लढून मिळू नाही तर मरून मिळू. काय तुम्ही या गोळ्या घाला आम्हाला. तुमच्याकडे फुकण्या हायतात काय अडचण. ज्ञानेश्वर रामराव एक पण विषय मागे ठेवूच नका. सातारा संस्थान ते बी गॅजेटचं मी ऐकत नाही. त्याचे JR काढून टाका. म्हणा मोठे समाजात नाव का म्हणा. तुम्ही खोटं देऊ नका ना आम्हाला खरं देऊन टाका. लय किचकट झालंय मराठ्यांच्या बद्दलच लय किचकट. आता तुम्ही गेले फोन करून 10 मिनिटात देणार. एक कोर फोन लावायची.
पण पहिला आता सेवेकरता आम्ही आहोत. तुम्ही आपण काय करणार यांनी आम्हाला फक्त सरकार तुम्ही हे बघा बघा. यांनी सरकारला सरपंच सुख नाही आणि मराठ्याला सुख नाही. फक्त लोकांनी आम्हाला कळवलं ना वेळेवर ते आता काही लोक देतात, काही लोक निष्काळजी मुद्दाम जाणीवपूर्वक कधी कधी जे सरकारला बदनाम करायला काही दिले जातात. पाहिलंय ज्यांचं जे मला चाललंय त्यांचं राजेसाहेब स्पष्ट मला मार्गी काय लावलं. सांगा, राजेसाहेब मला सांगा तुम्ही टिकणार आहेत का सरकार म्हणून? पाटील. समाज टिकन का रोज रोज हो, सांगायला? पाटील. कमून फजिती सरकारची बी मराठीची बी. आपण प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, जाहीर केला. तिथे फोन करायचा, मला सुद्धा व्हॅलिडिटी मिळत नाही. तिथं फोन उचलायलाच कोणी नाही. हो, ते हा आता तुम्हाला खरं सांगावं, तुम्ही एखाद्या दिवशी माणूस म्हणून लावा. बोला. तुम्ही काय करा, रातची एखाद्या बारी एखादा माणूस म्हणून लावा. तिथं वेगळीच बाई येते कुणीतरी, ती बाई गेली की ती कुठेतरी जाते बाहेर, ती आली की लगेच एखादा कर्मचारी बसते, ते नाही का कपडे घातलेली ते बसतं. मॅडम नसल्यामुळे थोड्या वेळाने लावा. थोड्या वेळाने लावा, त्या जो तेवढाच रुपया होता कॉईन टाकायचा, त्याच्यात ते टुंग टुंग वाजलं गेलं. तर साहेबीन आली, साहेबीन म्हणली म्हटली सुट्टी झाली, कार्यकाळ संपला तिचा कार्यकाळ 5 वाजली तिची. साहेब तो कुलकर्णी ना इतका तो ऐकतच नाही कोणाचं. ऐका आता तुमचेच लोक आहेत, तुमच्याच पक्षाचे आहेत. नाही, मी जे सांगतो ते खूप चुकीचा माणूस आहे. बीडचं तो. बीडचा तुम्हाला माहिती ना पैसे किती हे बीडचेच आहेत. चार जिल्ह्यात साहेब. त्याच्याकडे 4 जिल्हे दिले साहेब. 4 जिल्हे. इमिजिएटली त्याला काय सांगू हा. त्याच्यामध्ये त्या माणसात सुद्धा फरफट होती ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात. नाही काय होतं चुकीचं आहे. ह्या सगळ्या सिस्टममुळे सरकार खाली मस्ती आपली भूमिका प्रामाणिक नाही नाही, एखाद्या अधिकाऱ्यामुळे आपल्यावर बोल ए, येतोय. कुणाच्या व्हॅलिडीचे काय आहेत का आणखीन? नाही ही रिअल आहे. आता रोज सांगणार का मी फोनवर सरकारला की बाबा ह्यो व्हॅलिड द्या, सरकार टिकणार नाही आणि मराठी टिकणार नाही. तुम्ही एकदाच हे कट्टा काळा म्हणतो मी तुम्हाला. तुम्ही उगा दबाव नका घेऊ कोणाचा, कोणीतरी समोर तुम्हाला विरोध करतोय. 27 ला सुद्धा आम्ही येतो. 27 ला आम्ही बैठक घेणार. आपण ते करू देऊ. अरे पण एकदाच करा ना. लोक रोज तुम्हाला कशाला यावा रोज राम राम लय भारी केलं, मला ते व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तुम्ही दिसले की राम राम घालाव. हे कामच व्हायना. नाही आता ते ऑलरेडी प्रक्रिया सुरू केली, 4,000 लोकांनी मिळाले. पण आता ही जी अशी काही प्रकरण मी पाहतो आता लई वगैरे, तशी त्याचे म्हणजे ते जाणीवपूर्वक नाही तर तुमचा माणसं द्या एक काम करा. तुमचे माणसं द्या तालुक्याला एक त्याला घरानं सांगतो आम्ही तालुक्याला एक तेव्हा तुमचं कसं डोकं पिकतो बघा. मग तुम्हाला कळण किती अर्ज आले तर किती नाकारले. किंवा 50% विकास आहे तुमचा. हे सोपं नाही, आयुष्यात नाहीच राहणारे लोक आहे ती. आपण करू त्याची. तुम्ही एखाद्याला पैसे देऊ नका, एखाद्याला पार्टी देऊ नका. तुमच्याकडे साधा प्रचाराला आला तरी जाताना 5,000 रुपये दारू प्यायला मिळून जेवायला मिळून येत असं गाडीत डिझेल टाकायला. हे गरीब लोक आयुष्यात म्हणणार आमच्या आयुष्याचं कल्याण केलं. तुम्ही ते करीनात. मी दरबारीने हेच घरानं सांगतो तुम्हाला. तुम्ही दरबारीने ते म्हणतात हावराव ते खरंच आहे बरं का खरंच आहे. तिकडे गेले की तुम्ही त्याचं सोडून आमचं लोक फेसपाडी ते तिकडे, मग तुमचं नामचं लागत नाही. तुम्ही आमच्या काय दुश्मन आहेत का तुमचं नामचं काही झालंय? अहो त्या शिंदे साहेबाला 3 वर्ष एक शब्दानं दुखवलं नाही राव. म्या या शिरसाटचे ऐकून त्यांनी आमच्या समाजाचं वाटोळ करून टाकलेले आहे. दादा साहेबांना माहित आणि नाही. या बावनकुळ्याचं ऐकून फडणवीस साहेबांनी वाटोळ केलं. दादा शिंदे साहेबांचा काही दोष नाही. साहेबांना माहित सुद्धा नाही हा स्थानिक विषय. लेवलला कोणी जर आता मी एकही शब्दानं दुखवलं नाही मी. 1 वर्षात फडणवीस साहेबाला आणि 3 वर्षात शिंदे साहेबाला. हे निर्णय सुद्धा कानावर आम्ही घातलाय. व्यवस्थित. आणि हे निर्णय सुद्धा शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी घेतले. काय एक व्हॅलिडिटी मिळाली, दुसरी भेटत नाही. कुणाची भेटत नाही. ती वर खाल्ली त्याच्या खाली पुष्पाबाई शिंदे. ती पुष्पाबाई शिंदे वंशवाळीत ती मिळाली. तिच्या आजीची अर्जदार हे बाकीची मिळाली सगळ्याची. भाषाची मिळाली, मग आता कुठला पाहिजे? यांना मिळालं हा पाहिजे. बाप वैभव पाहिजे. नाकारली का मिळाली नाही? पुष्पाबाई नाकारली का मिळाली त्यांचं नाही? पाहिजे का? नाकारली का मिळाली नाही? नाही मिळालीच नाही. कारण हे म्हणजे नाकारली नाही त्यांनी? विठोबाची पोरगी आहे नी. हो, मिळालं पाहिजे. नाही द्यायचं त्यांना. काय म्हणजे तुम्हाला? सरकारचं नाम चांगलं होईल ना. मराठ्याचं काय सरकारचं म्हणतो? कोण चांगलं भेटलं होईल. त्यांना? हे अधिकाऱ्यांमुळे आपण ते तुम्ही मला माहिती आहे ना, तुम्ही भेटणार नाही ना? प्रलंबित आहे. आपण नाही प्रलंबित आहे ना. हा, प्रलंबित आहे. पण ते ऍडमिशन इकडे रद्द करायला ना अधिकारी, हे शाळावाले कॉलेजवाले. त्यांच्याकडे लिहून द्या. तिकडे मराठी लिहून पेपर घेतात. जालनाच्या प्लॅनकडे गेले. आता तुम्ही मला एक शब्द दिलता त्या दिवशी उदय सामंत साहेबांनी, तुम्ही दोघांनी एमपीसी आंदोलन. मी मला हा म्हणून जाऊ नका. तुम्हाला खरं सांगतो मी. तुमच्या माझे संबंध चांगले आहे. हा म्हणले की करी जा. त्याला 2 वर्षाची मुदत वाढून देईन म्हणले. तुम्ही ती वाढून द्या एमपीसीच्या पोर. कारण ते देईन म्हणले तुम्ही. आता त्याच्यामध्ये काय झालं होतं, थोडं त्या मुलांनी सुद्धा आपण त्याची पण एक मिटिंग घेऊ. घ्या. काय होतं की त्याच्यातल्या काही लोकांचं ऑलरेडी झालं का
तर काही लोकांचं झालं राहिलेलं देऊन टाका. नाही, काही लोकांचं का झालं नाही ना, काही कारणं पण जी असतात ती पण मुलांनी समजून घेतली. ठीक आहे. मी सांगितल्या विखे पाटील साहेबांनी साहेब ते झालं, त्यांचं काही मुलांचं झालं. एकदम चांगलं. त्याच्यामध्ये काय होतं की त्यांच्या संग बैठक करून त्यांचं करून द्या. बैठक लावून टाकू. हा, त्यांचं बैठक करून घेऊ द्या. ना. लाड साहेब, तो विषय जरा चला ना दादा दादा ठीक आहे ना. चार केसेस. चहा घ्या, चहा घ्या. घ्या ना, घ्या. चांगलं. हे आपल्याकडे राहू द्या रे. आता शाहूराजांचं गॅजेट आहे. किती सरकारने शानके साथ द्यायला पाहिजे. शाहूराजांनी सगळ्याला आरक्षण दिलं. कोल्हापूर संस्था. कोल्हापूर संस्थांचं, औंध संस्थांचं आहे. तुम्ही नका देऊ आम्हाला ओबीसीचं 2% बी, 5% बी नको, पण आमच्या नोंदी लागू का, आणि त्याचे प्रमाणपत्र द्या. पण ते व्हॅलिडच्या थांबल्यात. ते सातारा संस्थांची एजी साहेबांचं आलं लिखित ओपिनियन साहेबांकडेच येईल आता ते विखे पाटील साहेबांकडे. ते आलं की आपण आणि समिती हैदराबाद गॅजेटच्या त्या संख्येनुसार तुम्ही कसं देणार आहेत ते क्लिअर करा, आणि व्हॅलिडिटी कशा देणार आहेत ते क्लिअर करून टाका. म्हणजे अधिकारी मोकळे, लोक मोकळे. थोडं सोप्या भाषेत ते म्हणतात ना, हे एसओपी मध्ये अधिकारी म्हणतात होतच नाही, तर ते आणि तू सांग म्हणा कसं होतंय. डायल्यूट सांग कसं म्हणा. करता येईल. तू सांग ना म्हणा. Yes. हा, तू सांग हे कसं होतंय, तुला त्यात बदल करून देतो. हा म्हणजे लोकांच्या मागची कटकट जाईल. बरोबर, सोप्या भाषेत पाहिजे त्यांना. नाही ते मुद्दा माडीशी राहिलेत. आपण लय मोठा वर्ग सरकारच्या बाजूने व्हायला लागला. मराठा का लहान वर्ग नाही ना, सरकारच्या बाजूने झुकला ना ते हो. आणि हे काम झाल्यावर सोपं नाही ना. हे काम झाल्यावर मराठ्याचं घर ना घर सरकारचं व्हायला लागलं ना. सगळा पचका हे जे सुखात चालू सगळा पचका केला त्या शिरसाटनी आणि त्या बावनकुळेनी, सगळा पचका करून ठेवला. या दोघांच्या इकडे हा विषय गेलाय, फडणवीस साहेबांकडे, शिंदे साहेबांकडे. त्यांच्या कानावर आम्ही घातले की त्यातनं मार्ग बरोबर काढतात. मराठी पण खुश होते, सरकार पण खुश होतं. व्हायला नको होतं. शिंदे साहेबाला वाटायचं, फडणवीस साहेबाला वाटायचं आपलं बरं झालं आता यांचं आपलं. चेतलं नाही काही कीच, कोणाचीच कोणाला मिळलं नाही काय झालंय ती. आणि मी मराठा सोडून तुमच्याशी सरकारशी नाही राहू शकत मित्र. मी समाजाला नाही सोडू शकत. मी या समाजाच्या दारात मारणार, पण मी समाजाशी धोका नाही का. आपण बरोबर आपल्या काय करतो आम्ही पर्यंत बसतो उद्या सगळे एकत्र आम्ही मुंबईत आहोत. तुम्ही पहिल्यासारखे ताईट व्हाय ना, तुम्हाला अधिकारी भ्याय ना, पहिल्यासारखे ताईट व्हाय ना तुम्ही. पहिले तर खपा 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 जरा तुम्ही हे करा ना, त्यांना जरा चाल जाय म्हणा घरी. नाही तर काय येतं ते. दादा एक 5 मिनिट